Good afternoon, students. Am I audible? आवाज येतोय का Yes, माझा? sir. Yes. Yes. ओके उमा. थँक्यू. गुड आफ्टरनून. ओके. वनिता, तुम्ही हँड अरेस्ट केलं होतं, काय विचारायचं आहे तुम्हाला? नाही सर. ओके, ठीक आहे. सो स्टुडंट्स, आपण सिलेबस कंप्लीट केलेला आहे आपला टेक्निकलचा, आणि काल आपण 2 टेस्ट आपण डिस्कस केल्या होत्या. आज अजून आपण एक टेस्ट डिस्कस करूया. 40 क्वेश्चनची टेस्ट आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर आपण डायरेक्टली आपल्या टेस्ट पॅकेजवरती जाऊया आणि आपल्या टेस्ट पॅकेजमधून आपण आज एक टेस्ट सिलेक्ट करू आणि ती टेस्ट आपण डिस्कस करणार. ठीक आहे. आपल्या टेस्ट पॅकेजेसबद्दल तुम्हाला माहीतच आहे. ओके, तर मी इथे स्क्रीन शेअर करतो. ओके, नाव आपली ही जी वेबसाईट आहे pharmalabacademy.com, तर आपल्या या वेबसाईटवरून मी इथे लॉग इन करतोय. टेस्ट युजर लॉग इन मध्ये लॉग इन. ओके, सो नाउ दिस इज द डॅशबोर्ड. आता मी डॅशबोर्ड मध्ये आलेलो आहे. आता इथे यू कॅन सी DMAR टेस्ट पॅकेज इज देअर, आणि या DMAR टेस्ट पॅकेजमध्ये आपल्या सगळ्या टेस्ट आहेत. ओके, तर आजपर्यंत टोटल 60 टेस्ट त्याच्यामध्ये अपलोड झालेले आहेत, आणि अजूनही त्याच्यामध्ये आपण 20 टेस्ट ॲड करणार आहोत. 20 म्हणजे की लास्ट पेपर आय थिंक 23ला 24ला लास्ट पेपर आहे, राईट. फार्मासिस्ट एक्झाम 24 पर्यंत आहे, तर 23 पर्यंत आपण याच्यामध्ये टेस्ट ॲड करणार आहोत. म्हणजे अजून 23 टेस्ट या पॅकेजमध्ये ॲड होतील, म्हणजे नियर अबाउट 84 टेस्ट आपल्या याच्यामध्ये होतील. ओके, आणि जर तुम्ही ह्या 84 टेस्ट तुम्ही दिल्यात प्रॉपर स्टडी करून, आणि या टेस्टचं तुम्ही जर ॲनालिसिस केलं प्रॉपरली, तर आय डोंट थिंक की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल टेक्निकलमध्ये. तुमच्या सगळ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुमची MCQची प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि ह्या 80 टेस्टमध्ये नियर अबाउट 2000 MCQज आहेत. किती? 2000 MCQज. आता जर तुम्ही या 2000 MCQची प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला, मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम येईल टेक्निकलमध्ये. ओके, आता जसं आपण आज ही टेस्ट डिस्कस करणार, DMAR फार्मा MCQ मॅरेथॉन टेस्ट, ही आपली आजची टेस्ट आहे. याआधी कालची टेस्ट म्हणजे DMAR टेस्ट 59 कॉम्बो टेस्ट, ही पण 40 MCQची टेस्ट होती. त्याच्या आधी पण 40 MCQची टेस्ट, 40 MCQ. तर इथे आपण तुम्ही बघू शकता की ही जी आपली टेस्ट आहे फार्मा MCQ मॅरेथॉन टेस्ट, 40 MCQची ही टेस्ट आहे. करेक्ट आन्सर 2 मार्क्स, रॉंग आन्सर 0, म्हणजे नो निगेटिव्ह मार्किंग इज देअर. आणि आज आपल्याला ह्या टेस्टला डिस्कस करायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये, म्हणून इथे मी 90 मिनिट्सचा वेळ दिलेला आहे. म्हणजे आपल्याला हे 40 MCQ 90 मिनिट्समध्ये आपण डिस्कस करूया असं माझं प्लॅनिंग आहे. ओके, नॉर्मली 40 MCQ साठी आपण किती वेळ देतो? 36 मिनिट्स. म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये पण 20 MCQ ला 18 मिनिट्सचा वेळ दिलेला आहे, राईट. 20 MCQ एकाच सेक्शनमध्ये तुम्हाला 20 MCQ असतील, आणि एकाच सेक्शनसाठी तुम्हाला 18 मिनिट्सचा वेळ आहे. तर इथे 40 MCQ साठी आपण 36 मिनिट्सचा वेळ दिलेला आहे. म्हणजे ही जी कॉम्बो टेस्ट आहे ही पण 40 MCQची टेस्ट आहे, याच्यामध्ये 36 मिनिट्सचा वेळ आपण दिलेला आहे, राईट. तर आजची आपली ही टेस्ट आपल्याला डिस्कस करायची आहे, म्हणून इथे मी 90 मिनिट्सचा वेळ तुम्हाला दिलेला आहे. ओके, तर ही जी आपली आजची टेस्ट आहे फार्मा MCQ मॅरेथॉन टेस्ट, ही टेस्ट मी इथे ओपन करतो. सो स्टार्ट टेस्ट. आता ही टेस्ट लोड व्हायला एक 15 ते 20 सेकंदचा वेळ लागतो. तर टेस्ट इथे ओपन होत आहे, आणि टाइम लेफ्ट इज 90 मिनिट्स. ओके, तर आता हा टायमर सुरू झालेला आहे. आपली टेस्ट अपलोड झालेली आहे. नाव गेट रेडी टू आन्सर दी क्वेश्चन्स. क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर द्यायचा आहे, आणि आपण हे क्वेश्चन्स इथे डिस्कस करणार आहोत. ओके, चला. तर पहिला क्वेश्चन आहे डोसेज फॉर्म इज. सो युअर ऑप्शन्स आर: ऑप्शन A, a combination of the drug and additives; option B, only active pharmaceutical ingredient; option C, a container containing a drug; and option D, a combination of 2 or more drugs without additives. So what is the correct answer? So majority जे असेल ते मेजॉरिटी आपण कन्सिडर करणार. तर इथे प्रज्वल ऑप्शन ए, विष्णू म्हणतोय ऑप्शन A, शीतल बनसोडे ऑप्शन A. ओके, सो मेजॉरिटी ऑफ दी स्टुडंट्स इथे ऑप्शन A देतात आहे.
ओके. सो डोसेज फॉर्म इज अ कॉम्बिनेशन ऑफ द ड्रग अँड ऍडिटिव्ह असं मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्सने आन्सर दिलेला आहे. आता डोसेज फॉर्म याच्याबद्दल आपण काय अजून प्रश्न असू शकतात एक्झाममध्ये. तर डोसेज फॉर्मचं सिग्निफिकन्स काय, इम्पॉर्टन्स काय, डोसेज फॉर्मची गरज कशासाठी असते सांगू शकाल का एनीवन? काही इम्पॉर्टन्स Sir, for the administration of a drug. यस, टू ऍडमिनिस्टर ड्रग कन्व्हिनियंटली. ड्रगचं ऍडमिनिस्ट्रेशन सोपं व्हायला पाहिजे, इझी व्हायला पाहिजे, म्हणून डोसेज फॉर्मची गरज आहे. अजून काय इम्पॉर्टन्स आहे डोसेज फॉर्मचं सांगू शकाल का? एक कन्व्हिनियन्स, अजून सो स्टॅबिलिटीसाठी. ओके. इझी ट्रान्सपोर्ट, यस, ऐश्वर्याने आन्सर दिलेला आहे इझी ट्रान्सपोर्ट. तर इझी ट्रान्सपोर्टेशन याच्यासाठी पण डोसेज फॉर्मची गरज असते. स्टॅबिलिटीसाठी डोज ॲक्युरेसी, यस, उमामाने आन्सर दिले डोज ॲक्युरेसी, यस, डोज ॲक्युरेसी हे पण डोसेज फॉर्मचं इम्पॉर्टन्स आहे. ओके, चला. सो नाव आपण सेव्ह अँड नेक्स्ट करूया. सो सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. नाव सेकंड क्वेश्चन. The sulfonamide used in combination with trimethoprim in cotrimoxazole is option A sulfacetamide, option B mefenide acetate, option C sulfasalazine and option D sulfamethoxazole. Yes, majority answer D येत आहे. Option D, sir. Sulfamethoxazole. ओके, सल्फामिथॉक्सॅझोल. तर मेजॉरिटी स्टुडंट्सनी ऑप्शन डी आन्सर दिलेलं आहे. मेजॉरिटीने, ऑल ऑफ द स्टुडंट्स, सगळ्यांनीच ऑप्शन डी सिलेक्ट केलेला आहे. सो आय सिलेक्टेड ऑप्शन डी हिअर. आता हा जो कोट्रायमॅक्सोझोल आहे, ओके, तर कोट्रायमॅक्सोझोलमध्ये जे ड्रग आहेत, म्हणजे इथे ट्रायमिथोप्रिम हा एक ड्रग आणि सल्फामिथॉक्सोझोल हा दुसरा ड्रग, किती प्रपोर्शनमध्ये असतात, काय प्रपोर्शन आहे त्यांचं? 1:5. यस, 1:5. आता इथे एक आन्सर 1:4 येत आहे. 1:4 नाहीये, 1:5 आहे. आता 5:1 हा पण आन्सर आलेला आहे. बघा इथे काय आन्सर्स आलेत. तर इथे कोट्रायमॅक्सोझोल मध्ये जे प्रपोर्शन असतं ड्रगचं, तर ऍक्च्युअली TMP, लक्षात घ्या, TMP इज टू SMZ. ओके, असा जर आपण विचार केला म्हणजे ट्रायमिथोप्रिम अँड सल्फामिथॉक्सॅझोल, तर हा प्रपोर्शन 1:5 येईल. 1 पार्ट ऑफ ट्रायमिथोप्रिम अँड 5 पार्ट्स ऑफ सल्फामिथॉक्सॅझोल. आणि जर असा प्रश्न असेल, पहिले SMZ असेल सल्फामिथॉक्सॅझोल आणि मग ट्रायमिथोप्रिम असेल SMZ अँड ट्रायमिथोप्रिम, तर याचा प्रपोर्शन येईल 5:1. ओके, 5:1. तर लक्षात घ्या, कोट्रायमॅक्सोझोल मध्ये ट्रायमिथोप्रिम हा 1 पार्ट असतो आणि सल्फामिथॉक्सॅझोल हा 5 पार्ट असतो. ठीक आहे. आता हे जे कॉम्बिनेशन आहे SMZ TMP कॉम्बिनेशन, तर हे कॉम्बिनेशन कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे ऍडिटिव्ह आहे की अँटागोनिस्टिक आहे का सिनर्जिस्टिक आहे, कोणत्या प्रकारचं आहे कॉम्बिनेशन? सो उमामा म्हणते सिनर्जिस्टिक. सिनर्जिस्टिक. ओके, यस, खेडकर सिनर्जिस्टिक. यस, तर हा जो कॉम्बिनेशन आहे हा सिनर्जिस्टिक कॉम्बिनेशन आहे. कोट्रायमॅक्सोझोल इज अ सिनर्जिस्टिक कॉम्बिनेशन. आता कोट्रायमॅक्सोझोल हा जनरली कोणत्या डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो? नॉर्मली आजकाल कोणत्या डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये कोट्रायमॅक्सोझोल हा मेनली यूज होतो सांगता येईल का? एनी आयडिया? तर HIV, TB, मलेरिया. नाउअडेज अँटी मायक्रोबियल नाही, अँटी मायक्रोबियल आहे तो, अँटी मलेरिया तुम्ही म्हणताय ठीक आहे, पण मलेरियामध्ये पण नाउअडेज एवढा जास्त यूज केला जात नाहीये. मेनली कोट्रायमॅक्सोझोल जो नाउअडेज यूज केला जातोय तो HIV रिलेटेड अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शनमध्ये, अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स HIV रिलेटेड, HIV पेशंटमध्ये जे अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन असतात त्यांना ट्रीट करण्यासाठी नॉर्मली कोट्रायमॅक्सोझोल नाउअडेज यूज केला जातो. ठीक आहे. ओके, चला नाव आपण नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. ओके, सेव्ह अँड नेक्स्ट. नाव मेम्ब्रेन स्टेबिलायझिंग एजंट्स अँटीरिथमिक ऍक्ट ऑन. ऑप्शन ए सोडियम चॅनल, ऑप्शन बी पोटॅशियम चॅनल, ऑप्शन सी कॅल्शियम चॅनल, ऑप्शन डी क्लोराइड चॅनल. उमामा ए आन्सर देते. एक ऑप्शन ए आलेला आहे, एक आन्सर. सेकंड आन्सर हा पण ए आलेला आहे. थर्ड आन्सर ए, फोर्थ आन्सर ए. यस,
सो मेजॉरिटी जो आन्सर आहे, मेजॉरिटी आन्सर ए आलेला आहे. सो सोडियम चॅनल. ओके, सो आय सिलेक्ट सोडियम चॅनल. आता इथे मला सांगा की मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग एजंट्समध्ये अँटी अरिथमिक ड्रग्ज आहेत. त्या अँटी अरिथमिक ड्रगमध्ये हे जे सोडियम चॅनल ब्लॉकर्स आहेत, ठीक आहे, सोडियम चॅनल ब्लॉकर्स हे कोणत्या क्लासमध्ये येतात अँटी अरिथमिक एजंटच्या? डू यू नो क्लासिफिकेशन ऑफ अँटी अरिथमिक एजंट्स? माहिती आहे का अँटी अरिथमिक एजंटचं क्लासिफिकेशन? यस, क्लास 1. उमामा म्हणते क्लास 1 मध्ये. करेक्ट, इट इज ए क्लास 1. तर अँटी अरिथमिक एजंट्समध्ये क्लास 1 अँटी अरिथमिक एजंट जे आहेत ते सोडियम चॅनल ब्लॉकर्स असतात. त्यानंतर क्लास 2 अँटी अरिथमिक एजंट्स ते काय असतात? क्लास 2 अँटी अरिथमिक एजंट्स आर ॲड्रेनर्जिक, नाही अँटी ॲड्रेनर्जिक. ओके, ॲड्रेनर्जिक ब्लॉकर असतात. ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स म्हणजे अँटी ॲड्रेनर्जिक आहेत. अँटी ॲड्रेनर्जिक. ओके, ॲड्रेनर्जिक नाही, अँटी ॲड्रेनर्जिक. ओके, त्यानंतर क्लास 3 कोणते असतात? क्लास 3 अँटी अरिथमिक ड्रग्स. क्लास 3 आठवतं का? यस, पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स. राईट, पोटॅशियम चॅनल. ओके, ब्लॉकर्स and class 3 and class 4 calcium channel blockers. Correct, calcium channel blockers are class 4. calcium channel blockers class 4 आहेत. ठीक आहे. त्यानंतर class 5 is miscellaneous drugs are there. Okay, so this is the classification of anti arrhythmic drugs. Okay, ठीक आहे. तर इथे आपण मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग एजंट्स मध्ये ऑप्शन ए सोडियम चॅनल आपण सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन. जीएमपी फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ आयुर्वेदिक ड्रग्स प्रिस्क्राइब्ड अंडर. ऑप्शन ए शेड्यूल जे, ऑप्शन बी शेड्यूल एम, ऑप्शन सी शेड्यूल M2 and ऑप्शन डी शेड्यूल टी. शेड्यूल टी सर. शेड्यूल टी. डी. यस, मेजॉरिटी स्टुडंट्स हे शेड्यूल टी सांगतात आहे. ऑप्शन डी आन्सर येत आहे मेजॉरिटी स्टुडंट्सचं. सो मेजॉरिटी प्रमाणे आपण जाऊया. सो शेड्यूल टी आपण सिलेक्ट करू. ओके, नाउ टेल मी व्हॉट इज शेड्यूल जे. शेड्यूल जे कशाबद्दल आहे? शेड्यूल जे इट इज अबाउट. सर, शेड्यूल जे मध्ये असे ड्रग येतात ज्याची आपण ट्रीटमेंटवर क्लेम करू शकत नाही. यस, म्हणजे HIV ट्रीटमेंट असेल, जॉन्डिस असेल. तर शेड्यूल जे इज लिस्ट ऑफ डिसीजेस कॅनॉट बी क्लेम टू बी क्युअर विथ हेल्प ऑफ ड्रग्स. लिस्ट ऑफ डिसीजेस काय आहे शेड्यूल जे? तर लिस्ट ऑफ डिसीजेस आहेत की जे आपण ड्रगने ट्रीट करण्याचा क्लेम करू शकत नाही. विच वी कॅनॉट क्लेम. लिगल क्लेम नाही, लिगल क्लेम असं नाही म्हणू शकत आपण. लिगल क्लेम असं म्हणू शकत नाही. ओके, पण त्या डिसीजेसला विथ द हेल्प ऑफ ड्रग्स ट्रीट करण्याचा क्लेम आपण करू शकत नाही. अशा डिसीजेस म्हणजे शेड्यूल जे. ओके, अनक्युअर डिसीज. अनक्युअर पण नाही म्हणता येणार. नो, तुम्ही अनक्युअर डिसीज म्हणतात आहे, अनक्युअर नाही म्हणता येणार. कारण मला सांगा, एखाद्याला जर अपेंडिसायटिस असेल, अपेंडिसायटिस, सो अपेंडिसायटिस हा क्युरेबल आहे की अनक्युरेबल आहे? अपेंडिसायटिस हा क्युअर होऊ शकतो का? तर जर आपण सर्जिकल ट्रीटमेंट केली, सर्जिकली अपेंडिसायटिसला ट्रीट करता येतं ना, रिमूव्ह करता येतं ना. सर्जिकल ट्रीटमेंट पॉसिबल आहे, बट फार्मेकोथेरपी इज नॉट पॉसिबल. फार्मेकोथेरपी अपेंडिसायटिससाठी फार्मेकोथेरपी म्हणजे ट्रीटमेंट विथ ड्रग इज नॉट पॉसिबल, बट सर्जिकल थेरपी इज पॉसिबल. राईट, तर अपेंडिसायटिस हा शेड्यूल जे मध्ये येतो आणि तो ट्रीटेबलच नाहीये असं आपण म्हणू शकत नाही. अपेंडिसायटिस इज ट्रीटेबल बट नॉट फार्मेकोथेराप्युटिकली. ठीक आहे, फार्मेकोथेरपी आपण वापरू शकत नाही त्याच्यासाठी. सर्जिकल ट्रीटमेंट आहे तिथे. ओके, आता शेड्यूल एम कशाबद्दल आहे? शेड्यूल एम इज रिलेटेड टू गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. व्हेरी गुड. इट इज रिलेटेड टू जीएमपी. शेड्यूल एम इज रिलेटेड टू जीएमपी आणि शेड्यूल टी आयुर्वेदिक ड्रग जीएमपी रिलेटेड आहे. ओके, नाउ हे जे काही शेड्यूल्स आपण इथे बघतोय, शेड्यूल जे, शेड्यूल एम, शेड्यूल टी, हे सगळे शेड्यूल्स कुठे आहेत? व्हेअर? कशामध्ये दिलेले आहेत? दीज आर द शेड्यूल्स टू. कशाचे शेड्यूल्स आहेत ते? ड्रग अँड कॉस्मेटिक ड्रग्स रूल मध्ये. सर बघा, आता मला एक्झॅक्टली सांगा की हे जे शेड्यूल्स आहेत हे D&C ऍक्टचे शेड्यूल आहेत
का ड्रग रूल्सचे शेड्यूल आहेत? D&C ऍक्ट ड्रग रूल्स. यस, दीज आर द ड्रग रूल्स, शेड्यूल्स टू द ड्रग रूल्स. हे ड्रग रूल्सचे शेड्यूल्स आहेत. राईट. शेड्यूल ए, शेड्यूल बी, शेड्यूल सी, शेड्यूल C1, शेड्यूल डी, शेड्यूल E1, शेड्यूल एफ पार्ट 12B, शेड्यूल एफ पार्ट 12C, शेड्यूल FF, शेड्यूल जी, शेड्यूल H, शेड्यूल H1, शेड्यूल H2, त्यानंतर शेड्यूल L, शेड्यूल M, शेड्यूल N, शेड्यूल O, शेड्यूल P, शेड्यूल Q, शेड्यूल R, शेड्यूल R1, शेड्यूल S, शेड्यूल T, शेड्यूल U, शेड्यूल V, शेड्यूल W जो की ओमिटेड आहे, शेड्यूल X, शेड्यूल Y. सो दीज आर द शेड्यूल्स टू द ड्रग रूल्स. मग ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टचे शेड्यूल कोणते? व्हॉट आर द शेड्यूल्स टू द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट? शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2. यस, करेक्ट. प्रवल खेडकर. यस, खेडकर. सो शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2 ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 आहे. सो ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्टचा शेड्यूल 1 इज द लिस्ट ऑफ बुक्स. राईट. शेड्यूल 1 काय आहे? तर लिस्ट ऑफ बुक्स आहे. लिस्ट ऑफ बुक्स इज द शेड्यूल 1. राईट. D&C ऍक्ट मध्ये. आणि D&C ऍक्ट मध्ये शेड्यूल 2 काय आहे? शेड्यूल 2 ऑफ द D&C ऍक्ट, व्हॉट इज इट? शेड्यूल 1 लिस्ट ऑफ बुक्स आहेत. शेड्यूल 2 काय आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये? फार्माकोपियल स्टँडर्ड. व्हेरी गुड, करेक्ट. यस, इट इज फार्माकोपियल स्टँडर्ड. फार्माकोपिया. तर फार्माकोपिया हा लिगल आहेत किंवा फार्माकोपिया ऑफिशियल आहेत. हे कशावरून? तर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये शेड्यूल 2 मध्ये तसं दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. सो इथे आपला जो क्वेश्चन आहे, तर GMP साठी आपण इथे GMP फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ आयुर्वेदिक ड्रग्स अँड प्रिस्क्राइब्ड अंडर, तर हे आपण ऑप्शन डी सिलेक्ट केलेलं आहे. मी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. ओके, चालेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द इन्सर्शन ऑफ जीन्स फ्रॉम वन स्पेसिस इनटू द DNA ऑफ अनदर स्पेसिस इज कॉमनली अचीव्ड युजिंग. ऑप्शन ए केमिकल रिएक्शंस, ऑप्शन बी जीन म्युटेशंस, ऑप्शन सी रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, ऑप्शन डी स्पेसिफिक केमिकल्स. सी मेजॉरिटी सी आलेली आहे. सी सर, सी. ओके, सगळे स्टुडंट सी म्हणतात आहे. सो सी आपण सिलेक्ट करूया. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आता रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हणजेच इथे बायोटेक्नॉलॉजी आहे. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हणजेच काय? तर बायोटेक्नॉलॉजी. ओके, म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी. ओके. आता मला काही ड्रग्सची नावं सांगू शकाल का जे बायोटेक्नॉलॉजिकली किंवा या टेक्नॉलॉजीने म्हणजे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीने तयार होणारे ड्रग? काही एक्झाम्पल्स जर तुम्हाला माहिती? सर FSH, RFSH, रिकॉम्बिनंट FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके ओके. अजून फर्स्ट ड्रग कोणता आहे फर्स्ट जो ते बायोटेक्नॉलॉजीने तयार केलेला? फर्स्ट ड्रग इथे श्वेता आन्सर देते इन्सुलिन. ओके, यस, इन्सुलिन. इन्सुलिन हा फर्स्ट ड्रग होता जो रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीने तयार करण्यात आला होता. इन्सुलिन जेव्हा आपण तयार करतो विथ ह्या टेक्नॉलॉजीने, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीने जेव्हा आपण इन्सुलिन तयार करतो, तर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम कोणता आहे? कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केला जातो? बीटा सेल्स लँगरहॅन्स मायक्रो ऑर्गॅनिझम आहे का तो? बीटा सेल्स ऑफ लिस्ट ऑफ लँगरहॅन्स. इट इज द पार्ट ऑफ पॅनक्रियास. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीने जेव्हा इन्सुलिन तयार केला जातो, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो? सो इट्स नेम इज E. coli. That is Escherichia coli. Right. उमाबाई राईट. E. coli that is Escherichia coli. E. coli हा बॅक्टेरिया त्याच्यामध्ये यूज केला जातो. ओके ओके, चला तर पुढे जाऊया आपण. सो इथे ऑप्शन सी रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. सो इथे वॉर्निंग आलेली आहे आपल्याला. तर आपण आतापर्यंत अटेम्प्टेड 5 क्वेश्चन्स आपण दिलेले आहेत. अनअटेम्प्टेड 35 क्वेश्चन्स आपले आहेत. ओके, आणि जे क्वेश्चन्स आपण दिलेत ते इथे ग्रीन कलरमध्ये आपल्याला दिसतात आहे. सो आपण इथे नंबर 1 पासून सिलेक्ट करूया. सुरुवात करू नंबर 1 पासून. सो 1. ओके. सो द मेजर डिफरन्स बिटवीन ऑइंटमेंट्स अँड पेस्ट इज. ऑप्शन ए पेस्ट आर सेमी सॉलिड whereas ointments are semi liquid. Option B paste contain more amount of finely divided solid than ointment. Option C
ऑइंटमेंट्स कंटेन मोर अमाउंट ऑफ फाइनली डिवाइडेड सॉलिड देन पेस्ट. ऑप्शन डी, पेस्ट आर वॉटर सॉल्युबल whereas ointments are not. So what is the correct answer? सांगा. एक आन्सर बी आलेला आहे, एक सी आलेला आहे. सी आणि बी, बी आणि सी. ओके, सी आणि डी, डी पण आन्सर आलेला आहे. काही स्टुडंट्स बी म्हणतात आहे, काही सी म्हणतात आहे, काही डी म्हणतात आहे. ओके, तर चला बघूया ऑइंटमेंट आणि पेस्ट मध्ये काय फरक आहे. ऑइंटमेंट्स मध्ये वेस्ट वॉटर यूज होत नाही, ऑइंटमेंट मध्ये वॉटर यूज होत नाही असं म्हटलेलं आहे. ओके, चला बघूया. तर इथे पेस्ट आणि ऑइंटमेंट मध्ये काय फरक आहे, तर पेस्ट हा मोर स्टिफ असतो. पेस्ट इज मोर स्टिफ, इट इज स्टिफर. मोर स्टिफ म्हणजे स्टिफर. पेस्ट इज स्टिफर दॅन ऑइंटमेंट. ओके, ऑइंटमेंटची कन्सिस्टन्सी ही पेस्टपेक्षा कमी असते. ऑइंटमेंट इज लेस कन्सिस्टंट दॅन पेस्ट. ओके, लेस कन्सिस्टंट असतो पेस्टपेक्षा, लेस स्टिफ असतो. पेस्ट इज स्टिफर दॅन दी ऑइंटमेंट. ओके, बघा तुम्ही टूथपेस्ट बघा आणि आयोडेक्स बघा. आयोडेक्स ऑइंटमेंट आहे आणि टूथपेस्ट आपले पेस्ट. मी जेल म्हणत नाहीये, डेंटल जेल म्हणत नाहीये, टूथपेस्ट म्हणतोय. तर टूथपेस्ट हे स्टिफ असतात. तर टूथपेस्ट स्टिफ का असतात, कारण टूथपेस्टमध्ये सॉलिड कंटेंट हे जास्त असतं. टूथपेस्टमध्ये नॉर्मली मोर दॅन 50% सॉलिड कंटेंट असतं. टूथपेस्टमध्ये नॉर्मली मोर दॅन 50% सॉलिड कंटेंट असतो. तर ऑइंटमेंटमध्ये नॉर्मली अप टू 20% सॉलिड कंटेंट असतो. ऑइंटमेंटमध्ये सॉलिड कंटेंट किती असतं, तर अप्रॉक्सिमेट 20%. तर ऑइंटमेंटमध्ये अप्रॉक्सिमेट 20% सॉलिड कंटेंट असतं आणि पेस्टमध्ये अप्रॉक्सिमेट 50% सॉलिड कंटेंट असतो. म्हणून जर आपण फाइनली डिवायडेड सॉलिड बघितलं तर फाइनली डिवायडेड सॉलिडचा अर्थ फाईन पावडर, म्हणजेच काय, फाईन पावडर. तर पेस्टमध्ये सॉलिडचं कंटेंट 50% असतं आणि ऑइंटमेंटमध्ये इट इज नियर अबाउट 20%. ओके, तर मग आता या प्रश्नाचं उत्तर सांगा की द मेजर डिफरन्स बिटवीन ऑइंटमेंट्स अँड पेस्ट इज. सो ऑप्शन ए, पेस्ट आर सेमी सॉलिड whereas ointments are semi liquid. Option B, paste contain more amount of finely divided solid than ointment. Option C, ointments contain more amount of finely divided solid than paste. And option D, paste are more water soluble whereas ointments are not. So B sir. B. आता बी आन्सर तुम्ही देतात आहे, राईट. आता हे बघा, नॉर्मली जे ऑइंटमेंट बेसेस असतात तर नॉर्मली ऑइंटमेंट बेसेसच बेस्ट साठी पण ॲज अ बेस म्हणून यूज केला जातो. ओके, ऑइंटमेंट बेसेस जे असतात हायड्रोकार्बन बेसेस असतील, ठीक आहे, ऑइली बेसेस असतील, ठीक आहे, ओलिएजिनस बेसेस, तर तेच बेसेस आपण इकडे पेस्टमध्ये पण वापरतो. पण मेजर डिफरन्स काय, तर पेस्टमध्ये नियर अबाउट 50% सॉलिड असतं, तर ऑइंटमेंटमध्ये नियर अबाउट 20% सॉलिड असतं. ओके, सो ऑप्शन बी मी सिलेक्ट करतो. सेव्ह अँड नेक्स्ट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन of sodium chloride that should be added to water to produce an isotonic solution. Option A 9%, option B 0.09%, option C 1% and option D 0.90%. So एक आन्सर बी आलेला आहे आणि मेजॉरिटी डी सांगते, मेजॉरिटी डी. ओके, आणि एक आन्सर बी पण आलेला आहे. सो आपण मेजॉरिटी प्रमाणे जाऊया. ओके, तो ऑप्शन डी. तर लक्षात घ्या, आयसोटोनिक सोल्युशन, सलाइन सोल्युशन, आयसोटोनिक सलाइन सोल्युशन, आयसोटोनिक सलाइन सोल्युशन म्हणजे काय, तर आयसोटोनिक सलाइन सोल्युशन म्हणजे 0.9%, 0.9% वेट बाय व्हॉल्यूम. लक्षात घ्या, वेट बाय वेट नाहीये, व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम पण नाहीये, वेट बाय व्हॉल्यूम. सो 0.9% वेट बाय व्हॉल्यूम सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराइड इज द नॉर्मल सलाइन सोल्युशन, म्हणजेच आयसोटोनिक. Now what is isotonicity? Isotonicity म्हणजे काय, what does it mean? काय अर्थ होतो आयसोटोनिसिटीचा? एनीबडी सांगू शकाल आयसोटोनिसिटी काय असते ती? So isotonicity is related to osmotic pressure. Okay, it is related to osmotic pressure. ठीक आहे, आन्सर दिले तुम्ही ऑस्मोटिक प्रेशर. ठीक आहे, आयसोटोनिसिटी इज रिलेटेड टू ऑस्मोटिक प्रेशर. पण आपण आयसोटोनिक केव्हा म्हणतो,
आयसोटोनिक हा शब्द केव्हा वापरतो आपण? सेम ऑस्मोटिक प्रेशर. यस, सेम ऑस्मोटिक प्रेशर. पण कुणाचं? जेव्हा एखादा सोल्युशन असेल, कोणतेही सोल्युशन, म्हणजे तो इंजेक्टेबल असेल, सलाईन सोल्युशन असेल किंवा ऑप्थॅल्मिक सोल्युशन असेल, कोणतेही सोल्युशन असेल म्हणजे ड्रगचं सोल्युशन, जेव्हा ऑस्मोटिक प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज इक्वल्स टू दी ऑस्मोटिक प्रेशर ऑफ बॉडी फ्लुइड. ऑस्मोटिक प्रेशर, यस, ॲज ब्लड म्हणू शकता तुम्ही, ब्लड म्हणू शकता. तर जेव्हा ऑस्मोटिक प्रेशर ऑफ अ सोल्युशन, ऑस्मोटिक प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज इक्वल्स टू दी ऑस्मोटिक प्रेशर ऑफ बॉडी फ्लुइड्स. ओके, ऑस्मोटिक प्रेशर ऑफ बॉडी फ्लुइड्स. आता बॉडी फ्लुइड मध्ये ब्लड आहे, प्लाझ्मा आहे, टीयर्स आहेत, सलायवा आहे, राईट. तर जेव्हा एखाद्या सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर हा सेम असतो ॲज दॅट ऑफ द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द बॉडी फ्लुइड, तर त्या सोल्युशनला म्हणतात आयसोटोनिक. आयसोटोनिक. ओके. आता हे जे आयसोटोनिसिटी प्रॉपर्टी आहे, आयसोटोनिसिटी किंवा ऑस्मोटिक प्रेशर, हे कोणती प्रॉपर्टी आहे? कोणती प्रॉपर्टी आहे सांगता येईल का? सो आयसोटोनिसिटी इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. ओके, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? तर जे प्रॉपर्टी नंबर ऑफ पार्टिकल्सवरती डिपेंड करते. सॉल्युशनमध्ये किती पार्टिकल्स आहेत, नंबर ऑफ पार्टिकल्स. जे प्रॉपर्टी नंबर ऑफ पार्टिकल्सवर डिपेंड करते, दॅट प्रॉपर्टी इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, ठीक आहे. देन चला, सो इथे आपण ऑप्शन डी सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. एजंट्स विच स्टॉप द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया आर. ऑप्शन ए बॅक्टेरियोस्टॅटिक, ऑप्शन बी बॅक्टेरिसाइडल, ऑप्शन सी बॅक्टेरियोफेज अँड ऑप्शन डी वॅक्सिन्स. ए. ओके, सो मेजॉरिटी आन्सर ए आलेला आहे. ऑप्शन ए बॅक्टेरियोस्टॅटिक. सो आपण त्याला सिलेक्ट करू. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. आता जे बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट आहेत, तर त्याचं एखादं एक्झाम्पल देऊ शकाल का? एखादं एक्झाम्पल माहित असेल तुम्हाला एखाद्या बॅक्टेरियोस्टॅटिक एजंटचं? आहे का एखादा अँटीबायोटिक जो की बॅक्टेरियोस्टॅटिक आहे? एखादा अँटीबायोटिक, बॅक्टेरियोस्टॅटिक अँटीबायोटिक माहिती का तुम्हाला? किंवा अँटीमॅक्युलर? इथॅम्ब्युटॉल. ओके, इथॅम्ब्युटॉल अँटीट्युबरक्युलर ड्रग आहे. यस, इथॅम्ब्युटॉल आहे. सल्फोनामाइड ड्रग्ज आहेत, सल्फोनामाइड्स, दोज आर ऑल्सो बॅक्टेरियोस्टॅटिक. ओके, चालेल, ठीक आहे. सो इथे आपण ऑप्शन ए सिलेक्ट करू. सेव्ह अँड नेक्स्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे. सो व्हॉट काइंड ऑफ सबस्टन्सेस कॅनॉट परमिट मेम्ब्रेन्स बाय पॅसिव्ह डिफ्युजन? सो ऑप्शन ए लिपिड सॉल्युबल, ऑप्शन बी नॉन आयोनाइज्ड सबस्टन्सेस, ऑप्शन सी हायड्रोफोबिक सबस्टन्सेस, ऑप्शन डी हायड्रोफिलिक सबस्टन्सेस. सो आन्सर द्या. प्रश्न समजला का? जर प्रश्न समजलेला नसेल तर NA टाइप करा. ओके, NA नॉट अटेम्प्टेड. जर प्रश्न समजला नसेल तर. समजला का प्रश्न? उत्तर द्या. हायड्रोफिलिक सबस्टन्सेस सर, हायड्रोफिलिक. ओके ओके ओके. एक आन्सर NA आलेलं आहे आणि बाकी डी म्हणतात आहे हायड्रोफिलिक सबस्टन्सेस. तर बघा, पॅसिव्ह डिफ्युजन आणि सी पण आन्सर आलेला आहे, सी. तर लक्षात घ्या, पॅसिव्ह डिफ्युजन, तर इथे आपण जेव्हा आपण इन जनरल पॅसिव्ह डिफ्युजन म्हणतो, तर त्या पॅसिव्ह डिफ्युजनचा अर्थ आपण ट्रान्ससेल्युलर पॅसिव्ह डिफ्युजन असा घेतो. काय अर्थ घेतो त्याचा? ट्रान्ससेल्युलर पॅसिव्ह डिफ्युजन. आणि ट्रान्ससेल्युलर पॅसिव्ह डिफ्युजन हा जो असतो हा पॅसिव्ह आहे, कारण त्याला एनर्जीची रिक्वायरमेंट नसते. इट डझंट डिपेंड ऑन द एनर्जी. इट इज एनर्जी इंडिपेंडंट. तर त्याला एनर्जीची गरज नसते. त्यानंतर पॅसिव्ह डिफ्युजन हे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असतं. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजेच काय? तर जे डिफ्युजन असतं ते हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन असतं. आणि नॉर्मली लिपोफिलिक ड्रग्ज जे असतात, लिपोफिलिक, तेच ड्रग पॅसिव्हली डिफ्यूज होतात. लिपोफिलिक ड्रग्ज पॅसिव्हली डिफ्यूज होतात. लिपोफिलिकचाच अर्थ नॉन पोलर. जे नॉन पोलर असतात ते लिपोफिलिक असतात. ओके, जे लिपोफिलिक असतात ते नॉन पोलर असतात. ते नॉर्मली अनआयोनाइज्ड पण असतात. अनआयोनाइज्ड किंवा नॉन आयोनाइज्ड पण तुम्ही म्हणू शकता. तर जे ड्रग्ज लिपोफिलिक आहेत, नॉन पोलर आहेत, अनआयोनाइज्ड किंवा नॉन आयोनाइज्ड आहेत, असेच ड्रग पॅसिव्हली डिफ्यूज होऊ शकतात.
जे ड्रग हायड्रोफिलिक आहेत, हायड्रोफिलिक, ओके, किंवा जे ड्रग पोलर असतात, पोलर, किंवा ज्या ड्रग्सचं फिजिओलॉजिकल पीएच वरती आयोनायझेशन होऊन जातं, आयोनायझेशन, असे ड्रग्स पॅसिव्हली डिफ्यूज होऊ शकत नाही. ओके, त्यांचं पॅसिव्ह डिफ्युजन होत नाही. ओके, तर इथे आपण ऑप्शन डी सिलेक्ट केलेला आहे, सेव्ह अँड नेक्स्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन, प्रोस्टाग्लॅंडिन्स आर, ऑप्शन ए हार्मोन्स, ऑप्शन बी एन्झाइम्स, ऑप्शन सी ऑटोकॉइड्स अँड ऑप्शन डी पेप्टाइड्स. सर ऑप्शन सी ऑटोकॉइड्स. ऑटोकॉइड्स. इथे मेजॉरिटी सी सांगते, पण काही स्टुडंट्सने ए पण आन्सर दिलेला आहे. ए पण आन्सर आलेला आहे, सी पण आलेला आहे. सी हा मेजॉरिटी आहे. आपण सी सिलेक्ट करूया. आता प्रोस्टाग्लॅंडिन्स हे हार्मोन्स आहेत का ऑटोकॉइड्स आहेत ते आपण बघूया. तर ऍक्च्युअली प्रोस्टाग्लॅंडिन्स जे आहेत हे पर्टिक्युलर एखाद्या ग्लँडमध्ये तयार होतात का? आता जे काही हार्मोन्स आहेत, कोणतेही हार्मोन्स बघा तुम्ही, कोणतेही हार्मोन, ओके, म्हणजे इन्सुलिन असेल तर इन्सुलिन हा पॅनक्रियामध्ये तयार होतो आणि तिथून तो ब्लडमध्ये सोडला जातो आणि होल बॉडीमध्ये तो डिस्ट्रीब्यूट होतो आणि डिफरंट टिश्यूजवरती ऍक्शन प्रोड्यूस करतो. किंवा जर आपण टेस्टोस्टेरॉन हार्मोन बघितले किंवा सेक्स हार्मोन्स आपण बघितलेत, ठीक आहे, तर सेक्स हार्मोन्स हे सुद्धा एखाद्या पर्टिक्युलर साईटवरती तयार होतात, एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनमध्ये तयार होतात, टिश्यूमध्ये तयार होतात आणि होल बॉडीमध्ये ते इफेक्ट प्रोड्यूस करतात. किंवा ॲड्रेनल हार्मोन्स, ॲड्रेनल ग्लँडचे हार्मोन्स. तर हार्मोन जे असतात, हार्मोन्स, ओके, तर हार्मोन्स हे एखाद्या टिश्यूमध्ये, एखाद्या ग्लँडमध्ये ते तयार होतात, सिंथेसिस होतं त्यांचं, एका पर्टिक्युलर साईटवरती सिंथेसिस होतं, तिथून ते ब्लडमध्ये रिलीज होतात आणि ब्लडमध्ये रिलीज झाल्यानंतर डिस्टंट प्लेसला दूर जाऊन ते त्यांचा इफेक्ट देत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर एखादा हार्मोन पिट्युटरी ग्लँडमध्ये, ब्रेनमध्ये तयार होतो, कुठे तयार होतो? पिट्युटरी ग्लँडमध्ये, ब्रेनमध्ये तयार होतो आणि तो इफेक्ट कुठे प्रोड्यूस करतो? तर तो ओव्हरीजवरती इफेक्ट प्रोड्यूस करतो किंवा टेस्टिसवरती इफेक्ट प्रोड्यूस करतो किंवा डिस्टंट दूरच्या ऑर्गनवरती जाऊन इफेक्ट प्रोड्यूस करतो, राईट. आणि त्यानंतर ऑटोकॉइड्स काय असतात? ऑटोकॉइड्स, तर ऑटोकॉइड्स आर लोकल हार्मोन्स, जसं आता तुम्ही आन्सर दिलं होतं, लोकल हार्मोन्स. सो ऑटोकॉइड्स आर लोकल हार्मोन्स. ओके, ऑटोकॉइड काय असतात? लोकल हार्मोन्स. आता यांना लोकल का म्हणतात? कारण हे जे ऑटोकॉइड्स असतात हे ज्या साईटवरती तयार होतात, म्हणजे त्यांचं बायोसिंथेसिस, ऑटोकॉइडचं बायोसिंथेसिस ज्या साईटवरती होतं किंवा ज्या टिश्यूजमध्ये होतं, ज्या टिश्यूमध्ये किंवा ज्या सेल्समध्ये होतं, तर तिथेच ते किंवा त्या सेलच्या किंवा त्या टिश्यूच्या आसपासच, सराउंडिंग एरियामध्येच ते इफेक्ट प्रोड्यूस करतात. ओके, ऑटोकॉइड म्हणजे लोकल हार्मोन्स. तर लोकल हार्मोनचं सिंथेसिस, बायोसिंथेसिस ज्या साईटवरती होतं, ज्या टिश्यूमध्ये होतं, तर त्या टिश्यूच्या सराउंडिंग एरियामध्ये, आसपास जवळच्याच एरियामध्ये ते इफेक्ट प्रोड्यूस करतात. ते दूर जात नाही किंवा त्यांना ब्लडमध्ये रिलीज केलं जात नाही, ते ब्लडमध्ये रिलीज होत नाही, तर ते तिथेच आसपासच्या टिश्यूमध्ये रिलीज होतात. ओके, तसंच फॉर एक्झाम्पल हिस्टामिन इज अन ऑटोकॉइड. तर हिस्टामिन हा मास्ट सेल्समधून रिलीज होतो आणि तो सराउंडिंग टिश्यूजमध्येच इफेक्ट प्रोड्यूस करतो, ठीक आहे. तर प्रोस्टाग्लॅंडिन्स हे सुद्धा काही एका पर्टिक्युलर ग्लँडमध्ये तयार होत नाही किंवा एखाद्या पर्टिक्युलर साईटमध्ये तयार होत नाही. प्रोस्टाग्लॅंडिन जिथे गरज असेल तिथे तयार होतात. प्रोस्टाग्लॅंडिन जिथे गरज असेल तिथे तयार होतात. तर प्रोस्टाग्लॅंडिनचं जे बायोसिंथेसिस होतं, कशा प्रकारे होतं त्याचं बायोसिंथेसिस सांगू शकाल का? प्रोस्टाग्लॅंडिन बायोसिंथेसिस कशा प्रकारे होतं? एनी आयडिया? तर बघा, सेल्समध्ये सेल मेम्ब्रेन असतात. सेल मेम्ब्रेनमध्ये लिपिड म्हणजे अरॅचिडोनिक ऍसिड असतं. सेल मेम्ब्रेनमध्ये अरॅचिडोनिक ऍसिड, ठीक आहे. या अरॅचिडोनिक ऍसिड पासून मग प्रोस्टेनॉइड्स तयार होतात. प्रोस्टेनॉइड्स, ओके, प्रोस्टेनॉइड्स. आणि या प्रोस्टेनॉइड्सवरती कॉक्स एन्झाईम ऍक्ट करतो, सायक्लोऑक्सिन एन्झाईम, कॉक्स 1, कॉक्स 2, आणि मग त्याच्यापासून प्रोस्टाग्लॅंडिन्स तयार होतात. प्रोस्टाग्लॅंडिन्स, ओके. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन्स. प्रोस्टाग्लॅंडिन ई, प्रोस्टाग्लॅंडिन अल्फा, प्रोस्टाग्लॅंडिन F2 अल्फा, प्रोस्टाग्लॅंडिन F, असे डिफरंट टाइपचे प्रोस्टाग्लॅंडिन्स आहेत. ओके, तर प्रोस्टाग्लॅंडिन्स तयार करण्यामध्ये कॉक्स एन्झाईम्स इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आता जे ड्रग्स कॉक्स एन्झाईमला इनहिबिट करतात
ते ड्रग्स कोणत्या कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत? कॉक्स एन्झाईमला इनिबिट करणारे ड्रग कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? कॉक्स इनहिबिटर, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. यस, NSAID या कॅटेगरीमध्ये येतात. ओके, कॉक्स इनिबिटर्स आर NSAID ड्रग्स. ओके. स्टमक मध्ये प्रोस्टाग्लॅंडिनचं काय रोल आहे? व्हॉट इज द रोल ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन इन स्टमक? अँटीपास्मोडिक. नाही, अँटीस्पास्मोडिक नाहीये तो. इट इज स्पास्मोडिक. स्टमक मध्ये इट प्रोटेक्ट्स द गॅस्ट्रिक लाइनिंग. इट प्रोटेक्ट्स स्टमक फ्रॉम ऍसिड. ठीक आहे, ऍसिड पासून तो स्टमकला प्रोटेक्ट करतो. म्युकोसा प्रोटेक्शन. स्टमक मध्ये जे गॅस्ट्रिक लाइनिंग आहे, जे म्युकोजा आहे, त्या म्युकोजाला प्रोटेक्ट करण्याचं काम, प्रोटेक्ट स्टमक लाइनिंग और स्टमक म्युकोजा. स्टमक मध्ये जे म्युकोजा असतात, स्टमक वॉल मधले म्युकोजा किंवा म्युकस मेम्ब्रेन किंवा वॉल ऑफ द स्टमक, तर त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम प्रोस्टाग्लॅंडिन करतं. कशा प्रकारे करतं? तर प्रोस्टाग्लॅंडिन स्टमक मध्ये म्युकस सिक्रेशन इन्क्रीज करतं. म्युकस सिक्रेशन आणि बायकार्बोनेट सिक्रेशन इन्क्रीज करतं. म्युकस अँड बायकार्बोनेट. म्युकस आणि बायकार्बोनेट सिक्रेशन इन्क्रीज करून प्रोस्टाग्लॅंडिन काय करतं? तर स्टमक लाइनिंगला प्रोटेक्ट करतं. ठीक आहे, फ्रॉम गॅस्ट्रिक ऍसिड. तसंच ब्रॉन्कायमध्ये काय रोल आहे प्रोस्टाग्लॅंडिनचा? ब्रॉन्कायमध्ये तर ब्रॉन्कायमध्ये ब्रॉन्कोडायलेशन. ओके, ब्रॉन्कोडायलेशन करतात. युटेरसमध्ये काय रोल आहे? तर युटेरसमध्ये स्पाझमोडिक, म्हणजे मेन्स्ट्रुएशनची सुरुवात होते, मेन्स्ट्रुएशन. ओके, तर मेन्स्ट्रुएशन मध्ये स्पाझम प्रोड्यूस करण्याचं काम हे प्रोस्टाग्लॅंडिन्स करतात. ओके, सो देर आर मेनी फिजियोलॉजिकल एज वेल एज पॅथॉलॉजिकल रोल्स आर देअर फॉर दी प्रोस्टाग्लॅंडिन्स. ओके, तसंच प्रोस्टाग्लॅंडिन्स हे पेन, फिवर आणि इन्फ्लामेशन मध्ये पण इम्पॉर्टंट मेडिएटर्स आहेत. पेन, फिवर अँड इन्फ्लामेशनचे ते मेडिएटर्स आहेत. राईट. ओके, सो हे झालं आपलं हे प्रोस्टाग्लॅंडिन बद्दल. ओके, देन सो वी विल सिलेक्ट जस्ट अ मिनिट. ओके, सो सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. DMARD फुल फॉर्म इज. ऑप्शन ए डिसीज मॉडिफाइंग अँटी रुमॅटिक ड्रग. ऑप्शन बी ड्रग मॉडिफाइंग ऑटोइम्यून डिसीज. ऑप्शन सी डिसीज मॉडेल अँटी रुमॅटिक ड्रग. ऑप्शन डी डेरिवेटिव ऑफ मोनो ऑटोरिसेप्टर ड्रग. आंसर. ओके, उमामा ए आंसर देते हो. ए सर. ए. शीतल ए. ओके, शीतल. प्रज्वल ए. ओके, निखिल ए. सो मेजॉरिटी ऑफ दी स्टुडंट्स ने ए आंसर दिलेला आहे. दॅट इज डिसीज मॉडिफाइंग अँटी रुमॅटिक ड्रग. सो DMARD आर यूज टू ट्रीट रुमॅटॉइड आर्थरायटिस. ओके, रुमॅटॉइड आर्थरायटिसला ट्रीट करण्यासाठी आपण DMARD ड्रग्स यूज करतो. डिसीज मॉडिफाइंग अँटी रुमॅटिक ड्रग्स. ओके, व्हॉट इज रुमॅटॉइड आर्थरायटिस? काय आहे तो? ऑटोइम्यून डिसीज. यस, रुमॅटॉइड आर्थरायटिस. तर आपण अँटी रुमॅटिक ड्रग्स बद्दल, रुमॅटॉइड आर्थरायटिस बद्दल बोलत होतो. सो रुमॅटॉइड आर्थरायटिस इट इज रिलेटेड टू इट इज ऑटोइम्यून डिसीज. आणि याच्यामध्ये जॉईंट्स जे असतात तर जॉईंट्समध्ये जॉईंट्सला डॅमेज होतो. राईट, रुमॅटॉइड आर्थरायटिस. ओके, चालेल. सो इथे आपण DMARD फुल फॉर्म इज ऑप्शन ए डिसीज मॉडिफाइंग अँटी रुमॅटिक ड्रग हा ऑप्शन इथे सिलेक्ट केलेला आहे आपण. ओके, देन सेव्ह अँड नेक्स्ट. पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. सो नाउ एक्झाम्पल ऑफ शेड्यूल जी ड्रग इज. ऑप्शन ए मेटफॉर्मिन. ऑप्शन बी एनालाप्रिल. ऑप्शन सी सेफ्रॉक्साइम. ऑप्शन डी बार्बिटल. ए सर. ए. ओके, शीतल ए. निखिल ए. मेटफॉर्मिन. ओके, सो मेजॉरिटी इज आंसर ऑप्शन ए. मेजॉरिटी ऑप्शन ए सांगते मेटफॉर्मिन. सो नाउ टेल मी व्हॉट इज शेड्यूल जी. शेड्यूल जी काय आहे? Schedule G means in which the drug should be taken under the observation of medical practitioner. करेक्ट, एक्झॅक्टली. ओके, बरोबर आहे. अँड व्हॉट इज द थेरapeutic इंडिकेशन ऑफ मेटफॉर्मिन? Anti-diabetic. ओरल अँटीडायबेटिक ड्रग. ओरल अँटीडायबेटिक
फर्स्ट चॉईस अँटी डायबेटिक ड्रग आहे तो. ओके, टाईप 2 डायबिटीस मेलाटससाठी फर्स्ट चॉईस अँटी डायबेटिक ड्रग. अँड व्हॉट इज दिस मेकॅनिझम ऑफ ॲक्शन? काय मेकॅनिझम आहे त्याचं मेटफॉर्मिनचं? It increases the sensitivity for insulin. यस, इन्क्रीज सेन्सिटिव्हिटी. करेक्ट, इट इन्क्रीजेस सेन्सिटिव्हिटी. लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. सो इथे आपण ऑप्शन ए, एक्झाम्पल ऑफ शेड्यूल जी ड्रग इज ऑप्शन ए मेटफॉर्मिन आपण सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन, कॉन्करंट ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ टेट्रासाइक्लिन अँड एंटासिड लीड्स टू. ऑप्शन ए इंटरॅक्शन अफेक्टिंग ऍब्सॉर्प्शन. ऑप्शन बी इंटरॅक्शन अफेक्टिंग डिस्ट्रीब्युशन. ऑप्शन सी इंटरॅक्शन अफेक्टिंग मेटाबॉलिझम. अँड ऑप्शन डी इंटरॅक्शन अफेक्टिंग एक्सक्रीशन. यस, काय वाटतं तुम्हाला? टेट्रासायक्लिन अँड एंटासिड कोणत्या प्रकारची इंटरॅक्शन असते? हिंट. ओके, एक एने आलेला आहे आणि एक ए आन्सर आलेला आहे. एने म्हणजे नॉट अटेम्प्ट आणि ए, ठीक आहे, इंटरॅक्शन अफेक्टिंग ऍब्सॉर्प्शन हा पण आन्सर आलेला आहे. दुसरा पण आन्सर ए आलेला आहे. ओके, तर चला आपण डिस्कस करूया या पॉइंटला. मला सांगा, टेट्रासायक्लिन इज नॉट गिवन विथ मिल्क. का बरं? टेट्रासायक्लिन मिल्क सोबत का दिला जात नाही? टेट्रासायक्लिन प्लस मिल्क. ओके, काय कारण आहे? टेट्रासायक्लिन हा मिल्क सोबत का दिला जात नाही? टीथ डिफॉर्मिटी. नो, टीथ डिफॉर्मिटी इथे नाहीये ना. टीथ डिफॉर्मिटी म्हणजे लहान मुलांमध्ये. जर लहान मुलांमध्ये आपण टेट्रासायक्लिन दिलं तर टीथ डिफॉर्मिटी विल बी देअर. ओके, लहान मुलांमध्ये टीथ डिफॉर्मिटी आणि बोन डिफॉर्मिटी होते. म्हणजे ज्यांना जे ग्रोईंग चिल्ड्रन आहेत, ग्रोईंग चिल्ड्रन असतील तर ग्रोईंग चिल्ड्रनमध्ये टेट्रासायक्लिन इज कॉन्ट्राइंडिकेटेड. का बरं? कारण ग्रोईंग चिल्ड्रनमध्ये टेट्रासायक्लिनमुळे टूथ आणि बोन डिफॉर्मिटी होते. टूथ डिफॉर्मिटी आणि बोन डिफॉर्मिटी होऊ शकते. तर का होऊ शकते त्याचं कारण सांगा. कारण टेट्रासायक्लिन हा कॅल्शियम सोबत कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. टेट्रासायक्लिन जो आहे तर टेट्रासायक्लिन हा कॅल्शियम सोबत, टेट्रासायक्लिन प्लस कॅल्शियम एक कॉम्प्लेक्स तयार होतं. आणि हा जो कॅल्शियम टेट्रासायक्लिन कॉम्प्लेक्स आहे हा कॉम्प्लेक्स ऍब्झॉर्ब होत नाही. म्हणजे मी मिल्क बद्दल म्हणतो इथे टेट्रासायक्लिन मिल्क सोबत का दिला जात नाही किंवा कॅल्शियम सोबत का दिला जात नाही किंवा अँटासिड सोबत जर टेट्रासायक्लिन दिला अँटासिड तर काय होईल? ठीक आहे, इथे ग्रोईंग चिल्ड्रनमध्ये काय होतं तर टेट्रासायक्लिन हा ग्रोईंग चिल्ड्रनमध्ये कॅल्शियम सोबत कंबाईन होईल आणि त्यामुळे कॅल्शियमची डेफिशियन्सी होईल आणि तिथे टूथ अँड बोन डिफॉर्मिटी होईल ग्रोईंग चिल्ड्रनमध्ये. ओके, तर टेट्रासायक्लिन मिल्क सोबत का दिलं जात नाही? कारण मिल्कमध्ये कॅल्शियम असतं. तसंच टेट्रासायक्लिन हा अँटासिड सोबत, ओरल अँटासिड्स, ओके, ओरल अँटासिड जे असतात म्हणजे जेलोसिल, डायजिन सारखे अँटासिड्स म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम सल्फेट, हे जे काही अँटासिड्स आहेत, अल्युमिनियम फॉस्फेट, कॅल्शियम कार्बोनेट, ठीक आहे, मॅग्नेशियम सल्फेट, अशा अँटासिड सोबत टेट्रासायक्लिन दिलं जात नाही. कारण टेट्रासायक्लिन हा कॅल्शियम आहे किंवा मॅग्नेशियम असतं, मॅग्नेशियम, तर यांच्यासोबत तो कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. आणि हे जे कॉम्प्लेक्स असतं हे कॉम्प्लेक्स नॉन ऍब्सॉर्बेबल असतं. नॉन ऍब्सॉर्बेबल म्हणजे त्याचं ऍब्सॉर्प्शन होत नाही. म्हणजे देअर विल बी नो बायोअवेलेबिलिटी आणि नो बायो अवेलेबिलिटी. आणि जर बायो अवेलेबिलिटी नसेल तर मग टेट्रासायक्लिनचा इफेक्टच मिळणार नाही. देअर विल बी नो इफिकसी म्हणजे तो टेट्रासायक्लिन इफेक्टिव्ह राहणार नाही. टेट्रासायक्लिन विल नॉट बी इफेक्टिव्ह. ओके, सो टेट्रासायक्लिन जर आपण मिल्क सोबत दिलं किंवा अँटासिड सोबत दिलं किंवा कोणतेही प्रिपरेशन असेल ज्याच्यामध्ये कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम असेल किंवा असे पण काही ऍडिटिव्ह आहेत ना, आपण बघितलं टॅबलेटमध्ये टॅबलेट ऍडिटिव्ह. तर टॅबलेट ऍडिटिव्हमध्ये कॅल्शियम स्टेरेट असतं, राईट, कॅल्शियम कार्बोनेट असतात. तर असे ऍडिटिव्ह पण आपण टॅबलेटमध्ये वापरतो. तर कोणत्या ऍडिटिव्हमध्ये जर कॅल्शियम मॅग्नेशियम असेल तर टेट्रासायक्लिन हा कॅल्शियम मॅग्नेशियम सोबत कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. तो कॉम्प्लेक्स नॉन ऍब्सॉर्बेबल असतो म्हणजेच त्या टेट्रासायक्लिनची बायोअवेलेबिलिटी असणार नाही. देअर विल नो बायोअवेलेबिलिटी ऑफ टेट्रासायक्लिन अँड देन देअर विल बी नो एफिकसी ऑफ टेट्रासायक्लिन. म्हणजे त्या टेट्रासायक्लिनचा काही इफेक्टच होणार नाही. ओके, म्हणून आता इथे हे जे आहे ऍब्सॉर्प्शन होत नाही, बायोअवेलेबिलिटी होत नाही, तर ही कुठली इंटरॅक्शन आहे? फार्माकोकायनेटिक आहे का फार्माकोडायनेमिक आहे?
ऍब्सॉर्प्शन कशामध्ये येतं? फार्माकोकायनेटिक. यस, फार्माकोकायनेटिक्स, फार्माकोकायनेटिक. यस, फार्माकोकायनेटिक्स, एडीएमई, राईट. तर मग आता हा जो प्रश्न आहे की कॉन्करंट ऍडमिशन ऑफ टेट्रासाइक्लिन अँड अँटासिड लीड्स टू, ऑप्शन ए इंटरॅक्शन अफेक्टिंग ऍब्सॉर्प्शन, ऑप्शन बी इंटरॅक्शन अफेक्टिंग डिस्ट्रीब्युशन, interaction affecting metabolism, and interaction affecting excretion. So the correct answer is option A, right? So save and next. Then next question, IPC stands for inspection, prevention and control. Option A आहे. Option B interprofessional collaboration. Option C Indian Pharmacopoeia Commission. Option D all of the above. So what is the correct answer? C. C. सो मेजॉरिटी ऑफ स्टुडंट सगळ्यांनीच सी आन्सर दिलेला आहे, सगळ्यांनीच. तर इथे मला असं सांगायचं आहे की जर तुम्ही हॉस्पिटल फार्मसी बघितलं, हॉस्पिटल फार्मसीचा स्टडी केला, ठीक आहे, हॉस्पिटल फार्मसी, तर हॉस्पिटल फार्मसीमध्ये काही कमिटीज आहेत, कमिटीज, ओके, कमिटीज. तर या कमिटीजमध्ये आयपीसी पण कमिटी असते, आयपीसी कमिटी हॉस्पिटलमध्ये. तर हॉस्पिटलमध्ये जे आयपीसी कमिटीज असतात तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ही एक कमिटी आहे. कमिटीज इन द हॉस्पिटल, बघा, कमिटीज इन द हॉस्पिटल. तर हॉस्पिटलमध्ये ज्या कमिटीज असतात त्याच्यामध्ये एक कमिटी म्हणजे इन्फेक्शन प्रिव्हेंशन अँड कंट्रोल, म्हणजे हॉस्पिटलमध्ये इन्फेक्शन स्प्रेड होऊ नये, हॉस्पिटल्समध्ये इन्फेक्शन स्प्रेड होऊ नये म्हणून एक कमिटी असते. ती कमिटी म्हणजे इन्फेक्शन प्रिव्हेंशन अँड कंट्रोल. त्यानंतर हॉस्पिटल्समध्ये जे डिफरंट प्रोफेशनल्स काम करतात, म्हणजे मेडिकल प्रोफेशनल्स म्हणजे डॉक्टर्स आहेत, फार्मासिस्ट असतात, नर्सेस असतात, न्यूट्रिशनिस्ट असतात, त्यानंतर योगा थेरपिस्ट वगैरे असतील. तर असे डिफरंट प्रोफेशनल्स हॉस्पिटलमध्ये काम करत असतात, राईट. त्या सगळ्या प्रोफेशनलचं कोलॅबोरेशन हॉस्पिटल्समध्ये नर्सेस, फार्मासिस्ट, डॉक्टर्स, नॅचरोपॅथिस्ट, ठीक आहे, न्यूट्रिशनिस्ट, हे जे काही डिफरंट प्रोफेशन असतात या सगळ्यांचं कोलॅबोरेशन जे असतं, दॅट कोलॅबोरेशन इज नोन ॲज इंटरप्रोफेशनल कोलॅबोरेशन. त्याला म्हणतात इंटरप्रोफेशनल कोलॅबोरेशन. आणि इंडियन फार्माकोपिया कमिशन माहितीच आहे आपल्याला, इंडियन फार्माकोपिया कमिशन आयपी पब्लिश करते, एनएफआय पब्लिश करते. तर आयपीसी जे आहे, आयपीसीचा एक अर्थ होतो इन्फेक्शन प्रिव्हेंशन अँड कंट्रोल, दुसरा अर्थ होतो इंटरप्रोफेशनल कोलॅबोरेशन, आणि तिसरा अर्थ होतो इंडियन फार्माकोपिया कमिशन. सो हे तीनही करेक्ट आहेत, ऑल ऑफ दिस आर करेक्ट. सो या प्रश्नाचं उत्तर माझ्या मताप्रमाणे ॲज पर मी इट इज दी ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. तर असे जे प्रश्न असतात हेच प्रश्न मेरिट डिसाईड करतात, हेच प्रश्न मेरिट डिसाईड करतात, लक्षात घ्या. ओके. सो असे डीपली जे प्रश्न असतात, हे डीपली प्रश्न, असेच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता यायला पाहिजे. आतापर्यंत आपण 13 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले, 13. आणि 13 क्वेश्चन्समध्ये मी असं बघितलं की 99% स्टुडंट्सने 12 क्वेश्चनचे आन्सर करेक्ट दिलेत, अप टू 99% स्टुडंट्स तुमच्यापैकी. ओके, 99% स्टुडंट्सने 12 प्रश्नांचे उत्तर करेक्ट दिलेत, पण 13व्या प्रश्नाला 0%, एकाही स्टुडंटने करेक्ट आन्सर दिलेलं नाहीये 3ऱ्या प्रश्नाचं. तर असे जे प्रश्न असतात मध्ये येणारे, असेच प्रश्न मेरिट डिसाईड करतात, हे लक्षात घ्या. ओके. सो इथे डी आपण सिलेक्ट करू. ओके, तुम्ही सगळ्यांनी सी ऑप्शन सांगितलं होतं, मी डी सिलेक्ट करतो. तो सेव्ह अँड नेक्स्ट. चला पुढे जाऊया. सो नेक्स्ट, द रूल ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक रूल्स 1945 स्पेसिफाइज द कंडिशन्स ऑफ लायसन्सेस इश्यूड टू कम्युनिटी फार्मसी. सो ऑप्शन ए रूल नंबर 15, ऑप्शन बी रूल नंबर 39, ऑप्शन सी रूल नंबर 65, ऑप्शन डी रूल नंबर 91. ओके उमामा, सी आन्सर आलेला आहे उमामाकडून. बाकी स्टुडंट्स, यस, एक आन्सर आलेला सी, रूल 65 सेकंड आन्सर आलेला आहे, रूल 65. देन 2 आन्सर्स आलेले आहेत, ओनली 2 आन्सर्स आर देअर. ओके, म्हणजे डी अँड सी ऍक्ट तुम्हाला अजून स्टडी करावा लागेल, रूल्स स्टडी करावे लागतील. सो इथे डी अँड सी रूल्समध्ये म्हणजे ड्रग्स रूल्समध्ये रूल नंबर 65 आहे, जो की आपल्याला जर मेडिकल स्टोअर सुरू करायचं असेल, रिटेल मेडिकल शॉप, तर त्यासाठी जे काही लायसन्सिंगच्या कंडिशन्स असतात त्या कंडिशन्स रूल नंबर 65 मध्ये आहे. तसंच रिटेल मेडिकल चालवायचं असेल, रिटेल बिझनेस करायचं असेल, रिटेल मेडिकल शॉप चालू ठेवायचं असेल, तर त्यासाठी रजिस्टर्ड फार्मासिस्ट मस्ट आहे, रजिस्टर्ड फार्मासिस्ट
मस्ट आहे. हे पण कुठे सांगितलेलं आहे तर हे सुद्धा रूल नंबर 65 मध्ये सांगितलेलं आहे. ओके, सो रूल नंबर 65. ठीक आहे. सो दिस इज द करेक्ट आन्सर. 2 आन्सर आलेले आहेत इथे. ओके, फॉर्म 20A आणि 20A लागतो. तो फॉर्म लागतो पण रूल कोणता लागतो ते सांगा ना. प्रश्न रूल बद्दल आहे, फॉर्म बद्दल नाही. ओके, तुम्ही रूल सांगताय. रूल नंबर 19 इज देअर. सॉरी, फॉर्म नंबर 19 इज ऑल्सो देअर. फॉर्म नंबर 19. ओके, सगळ्यात बेसिक फॉर्म 19 आहे. ओके, रिटेल मेडिकल शॉपसाठी, होलसेलसाठी बेसिक फॉर्म कोणता सगळ्यात पहिला लागणारा? फॉर्म नंबर 19. ओके, पण इथे प्रश्न आहे तो रूल बद्दल आहे, फॉर्म नंबर बद्दल नाही. ओके ओके, सो 2 करेक्ट आन्सर आले होते आणि हे 2 स्टुडंट्स मेरिट स्टुडंट्स आहेत, लक्षात घ्या. ओके, इथे आपल्याला त्याचा अंदाज येतोय की मेरिट स्टुडंट कोण आहे. सो दिस 2 स्टुडंट्स आर मेरिट स्टुडंट्स. ओके, चला पुढे जाऊया. 7 नेक्स्ट करू आपण. सो द फॉलोइंग फॅक्टर्स आर कन्सिडर्ड while deciding the reorder quantity except option A month of the year, option B previous consumption data, option C lead time, option C safety stock. ओके, बी आन्सर आलेला आहे. प्रिव्हियस मंथ कन्झम्पशन. बी सर. ओके, बी सी डी असे सगळे आन्सर येतात आहे. आता बघा, हा जो प्रश्न आहे डी आलेला आहे आन्सर काही स्टुडंटचं. म्हणजे जर तुम्ही क्वेश्चन रीड करा, पुढे एक्सेप्ट आलेला आहे. एक्सेप्टला ओव्हरलुक करू नका. प्रश्न रीड करताना पूर्ण प्रश्न रीड करा, एक्सेप्टला विचारात घ्या. आपण पटकन आन्सर देतो आणि पटकन आन्सर देण्याच्या नादामध्ये आपण प्रश्न पूर्णपणे रीड करत नाही. ओके, तर क्वेश्चन पूर्णपणे रीड करा आणि मग उत्तर द्या. इथे एक्सेप्ट आलेला आहे, तर तुम्हाला जर तुमचं क्वेश्चन आन्सर रिवाइज करायचं असेल तर करा. ज्यांनी बी आन्सर दिलं, काही लोकांनी सी दिलेलं आहे, काहींनी डी दिलेलं आहे, काहींनी ए आन्सर दिलेला आहे. तर क्वेश्चन रीड केल्यानंतर जर तुम्हाला कंजम्पशन इज रिलेटेड टू ABC AA. ओके, चला तर बघूया आपण. तर हा जो प्रश्न आहे हा CPM रिलेटेड म्हणजे कम्युनिटी फार्मसी मॅनेजमेंट रिलेटेड प्रश्न आहे. मॅनेजमेंट. तर आपण जेव्हा मॅनेजमेंट करतो आणि ऑर्डर प्लेस करतो, इन्व्हेंटरीची ऑर्डर आपण प्लेस करतो, तर ऑर्डर प्लेस करताना आपण काय काय विचारात घेत असतो. तर आपण ऑर्डर प्लेस करताना प्रिव्हियस कन्झम्पशन डाटा म्हणजे मागच्या 2 महिन्यामध्ये, मागच्या 3 महिन्यामध्ये, मागच्या 6 महिन्यामध्ये, मागच्या 1 वर्षामध्ये किती आपला सेल झालेला आहे तो आपण विचारात घेतो. राईट, तर हा फॅक्टर आपण कन्सिडर करतो. त्यानंतर लीड टाइम. लीड टाइम म्हणजे काय? तर लीड टाइम म्हणजे आपण आज जर ऑर्डर दिली तर किती दिवसानंतर आपल्याला तो प्रोडक्ट मिळेल, किती दिवसानंतर आपल्याला तो प्रोडक्ट मिळेल, म्हणजे हा जो टाइम आहे तो लीड टाइम. आज ऑर्डर दिल्यानंतर 2 दिवसानंतर जर प्रोडक्ट मिळत असेल तर लीड टाइम इज 2 days. राईट, तर इथे आपण आज ऑर्डर दिल्यानंतर किती दिवसांनी प्रॉडक्ट मिळेल आपल्याला, तर आपण तो पण विचारात घेतो, म्हणजे लीड टाइम आपण इथे कन्सिडर करतो. त्यानंतर सेफ्टी स्टॉक. बरोबर आहे, तर सेफ्टी स्टॉक किती आहे आपल्याकडे जर आपण डिसाईड केलेलं असेल सेफ्टी स्टॉक. ओके, सेफ्टी स्टॉक आपला 10 स्ट्रिपचा असायला पाहिजे किंवा 5 स्ट्रिपचा असायला पाहिजे. तर 5 स्ट्रिप हा सेफ्टी स्टॉक अचीव्ह झाल्यानंतर लगेच आपण पुढची ऑर्डर प्लेस करतो. तर जेव्हा आपण रिऑर्डर क्वांटिटी डिसाईड करतो किंवा आपण ऑर्डर प्लेस करतो तर आपण प्रिव्हियस कन्झम्पशन डेटा, लीड टाइम आणि सेफ्टी स्टॉक हे 3 पॉईंट्स आपण कन्सिडर करतो. आपण मंथ कोणता चालू आहे त्याप्रमाणे आपण ऑर्डर देत नाही. राईट, मंथ कोणताही असू द्या. सो ॲज पर मी आपण इथे ऑप्शन ए सिलेक्ट करूया. ओके, सो सेव्ह अँड नेक्स्ट. पुढे जाऊया. आता इथे टाइम लेफ्ट किती आहे? 38 मिनिट्स टाइम लेफ्ट आहे आणि आपले अजून 24 क्वेश्चन्स अनअटेम्प्टेड आहे. ओके, 24 क्वेश्चन्स. तर आपल्याला आता स्पीड थोडी वाढवावी लागेल. ओके, चला बघूया पुढे. सो सिक्रेशन ऑफ मेनी अँटेरियर पिट्युटरी हार्मोन्स आर कंट्रोल्ड बाय अदर हार्मोन्स फ्रॉम ऑप्शन ए पॅनक्रेटिक लोब्स, ऑप्शन बी ॲड्रेनल ग्लँड, ऑप्शन सी हायपोथॅलॅमस, ऑप्शन डी थायरॉइड ग्लँड. यस, सो मेजॉरिटी आन्सर सी आलेला आहे. मेजॉरिटी सी. सो हायपोथॅलॅमस, दिस इज द करेक्ट आन्सर. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. सो कंटेनर्स ऑफ मल्टिपल अप्लिकेशन आय ड्रॉप्स प्रिपरेशन शुड नॉर्मली होल्ड नॉट मोर दॅन ऑप्शन ए 10 ml, ऑप्शन बी 5 ml, ऑप्शन सी 100 ml अँड ऑप्शन डी 1 ml. 10 ml. 10 ml. यस,
मेजॉरिटी आन्सर यस मेजॉरिटी आन्सर ए आलेला आहे. सो 10 ml. सो आय ड्रॉपसाठी 10 ml आहे. इयर ड्रॉप असेल तर इयर ड्रॉपला पण 10 ml आणि नेझल ड्रॉपला पण 10 ml आहे. ओके ठीक आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर द मोस्ट एक्सटेन्सिव्हली यूज जेलिंग एजंट इन द फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज इज ऑप्शन ए जिलेटिन, ऑप्शन बी कार्बोमर्स, ऑप्शन सी ट्रागाकांत, ऑप्शन डी स्टार्च. ओके so majority answer is B, option B, carbomers. Correct, carbomers. Okay, it is the most extensively used gelling agent, carbomer. Correct आहे. Save and next. Then next question, plasma volume expanders are used in the treatment of option A stroke, option B iron deficiency anemia, option C shock, and option D myocardial infarction. Yes, Umama C, Shock. C, shock. Okay, so majority answer shock आलेला आहे. shock. Okay, so option C shock. Save and next. Okay, then question, a drug that is developed to treat a rare disease is option A an essential drug, option B an orphan drug, option C an optional drug, option D unnecessary drug. Orphan drug. Yes, majority Option B, orphan sir. drug म्हणतात आहे. तर ही जी डेफिनेशन आहे, अ ड्रग दॅट इज डेव्हलप टू ट्रीट रेअर डिसीज इज ऑर्फन ड्रग. ऑर्फन ड्रगची डेफिनेशन फार्मेकोलॉजिकल डेफिनेशन आहे, फार्मेकोलॉजी प्रमाणे. पण ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट प्रमाणे ऑर्फन ड्रगची काय डेफिनेशन आहे सांगा बरं. D&C ऍक्ट मध्ये ऑर्फन ड्रग बद्दल काय दिलेलं आहे, काय म्हटलेलं आहे D&C ऍक्ट मध्ये ऑर्फन ड्रगची काय डेफिनेशन आहे, माहिती आहे का? तर D&C ऍक्ट प्रमाणे ऑर्फन ड्रग म्हणजे असे ड्रग्स जे ड्रग्स टू बी टेकन रिस्पॉन्सिबली नाही प्रणील असं नाहीये ते. ओके, यस विष्णू, काय विचारायचं का? यू रेज दी हँड. Sir, orphan drugs are, as per Drug and Cosmetic, are which are manufactured with less or no profit. नाही, ती पण याची डेफिनेशन झाली, फार्मेकोलॉजिकल डेफिनेशन आहे. तुम्ही जे विष्णू तुम्ही जे डेफिनेशन आता सांगितले, लेस प्रॉफिट और नो प्रॉफिट, ज्या ड्रग्सवरती प्रॉफिट मिळत नाही, ज्या ड्रग्सवरती प्रॉफिट मिळत नाही, दॅट इज दी ऑर्फन ड्रग. हे झालं फार्मेकोलॉजिकल डेफिनेशन. ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्टने स्पेसिफिकली म्हटलेलं आहे, व्हेरी स्पेसिफिक, खूपच स्पेसिफिकली म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे की असे ड्रग्स जे अशा डिसीजसाठी वापरले जातात, असे डिसीजेस की ज्याचे लेस दॅन 5 लाख पेशंट इंडियामध्ये आहे, लेस दॅन 5 लाख पेशंट इंडियामध्ये आहे. ओके, लेस दॅन 5 लाख पेशंट्स. ओके, तर असे डिसीजेस ज्याचे की लेस दॅन 5 लाख पेशंट्स इंडियामध्ये आहेत, अशा डिसीजसाठी जे ड्रग्स यूज केले जातात, असे ड्रग्स म्हणजेच ऑर्फन ड्रग. ओके, इबोला हा तिकडचा आफ्रिकन कंट्रीचा आहे, इबोला. ओके, इबोला आपल्याकडे नाहीये, इंडियामध्ये नाहीये इबोला. ओके, इबोला आफ्रिकन कंट्रीमध्ये असतं. तर इबोलासाठी जे ड्रग्ज असतात ते ऑर्फन ड्रग आहेत, राईट. ओके, तर इथे लेस दॅन 5 लाख पेशंट्स, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टने 5 लाख हा स्पेसिफिक आकडा दिलेला आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टने 5 लाख हा स्पेसिफिक आकडा दिलेला आहे. ज्या डिसीजचे 5 लाखपेक्षा कमी पेशंट इंडियामध्ये असतील, अशा डिसीजला ट्रीट करणारे जे ड्रग असतात ते ऑर्फन ड्रग्स आहेत, लक्षात घ्या. ओके ओके, सो इथे आपण हे ऑर्फन ड्रग आपण सिलेक्ट करतोय. सेव्ह अँड नेक्स्ट. देन नेक्स्ट, विच टाइप ऑफ इम्युन सेल डज HIV प्रायमरीली टार्गेट? ऑप्शन ए CD4+ T cells, ऑप्शन बी WBC, ऑप्शन सी lymphocytes, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. ए उमामा. ओके, All of the above, sir. All of the above. All of the above. ओके, एक काही स्टुडंट्स ए म्हणतात आहे, काही ऑल ऑफ द अबव म्हणतात आहे. सो बघा, HIV जो आहे, ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस, HIV व्हायरस हा जेव्हा अटॅक करतो इम्युनिटीवरती, इम्युनिटीला तो अटॅक करतो, म्हणजे पर्टिक्युलरली तो CD4 जी सेल आहे, CD4+ T cells, ठीक आहे, CD4+ T cells या सेल्समध्ये तो एंटर करतो. आता CD4+ T cells म्हणजेच WBC आहे. WBCचा टाईप आहे तो, इट इज अ टाईप ऑफ WBC. म्हणजे जर इथे असा ऑप्शन असता, इथे हा जो ऑप्शन, इथे जे ऑप्शन्स आहेत,
ऑप्शन ए WBC, ऑप्शन बी RBC, ऑप्शन सी प्लेटलेट्स, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. असं जर असतं तर तुम्ही WBC हा आन्सर देऊ शकला असता. पण इथे व्हेरी स्पेसिफिक आलेलं आहे, व्हेरी स्पेसिफिक. CD4 प्लस टी सेल्स आलेला आहे, WBC आलेला आहे, लिम्फोसाइट. आता हे सगळे WBCच आहेत ना. लिम्फोसाइट म्हटल्यावर WBC, CD4 प्लस टी सेल म्हटल्यावर WBC. पण WBCचे पण जे काही टाइप्स आहेत, लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स, ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट्स, असे टाइप्स आहेत WBC मध्ये. आणि WBC मध्ये त्याच्यामध्ये CD4T प्लस हे पण टाइप आहे. तर HIV व्हायरस जो आहे, HIV व्हायरस, तो पर्टिक्युलरली स्पेसिफिकली WBC मध्ये CD4 प्लस टी सेल जे असतात त्याच सेल्सवरती तो अटॅक करतो. ओके, HIV व्हायरस कोणत्या सेल्सवरती अटॅक करतो तर WBC मध्ये स्पेसिफिकली खास करून तो CD4 प्लस टी सेल्स याच सेल्सवरती तो अटॅक करतो, दुसऱ्या WBC सेलवरती तो अटॅक करत नाही. आता हे जे CD4 प्लस टी सेल्स काय काम आहे यांचं, तर या सेल्स ऑर्डर देण्याचं काम करतात. ऑर्डर आपल्या इम्युनिटीला, WBC मध्ये ज्या काही डिफरंट सेल्स असतात, वेगळ्या सेल्स, जसं मॅक्रोफेजेस असतील, मॅक्रोफेजेस, ठीक आहे, मॅक्रोफेजेस सेल्स असतील किंवा अदर WBC सेल्स असतील, अदर WBC सेल्स, तर मॅक्रोफेजेस किंवा अदर WBC सेल्सला ऑर्डर देण्याचं काम या CD4 प्लस टी सेल्स करत असतात. म्हणजे हे आपल्या कमांडर आहेत. कमांडर हे काय आहेत, आर्मीमध्ये कमांडर असतो ना, कमांडर काय करतो, सेनापती काय करतो, ऑर्डर देण्याचं काम करतो ना. तर इथे आपल्या इम्युनिटीमध्ये WBC मध्ये CD4 प्लस टी सेल जे असतात ते ऑर्डर देण्याचं काम करतात. आणि HIV काय करतो, त्या CD4T प्लस सेल्सला डॅमेज करतो, म्हणजे याच्यामध्येच तो एंटर करतो, इन्फेक्ट करतो. तर HIV जे असतात, HIV हे CD4 प्लस टी सेल्समध्ये एंटर होतात आणि CD4 प्लस टी सेलची जी काही मशिनरी आहे त्या मशिनरीला ते हायजॅक करून घेतात, त्या मशिनरीला हायजॅक करतात आणि त्या मशिनरीचा उपयोग ते स्वतःला रेप्लिकेट करण्यासाठी करतात, स्वतःचं रेप्लिकेशन करण्यासाठी करतात. आणि जेव्हा HIV यांचं रेप्लिकेशन होतं CD4 प्लस टी सेल्समध्ये, तर ह्या ज्या सेल्स आहेत CD4 प्लस टी सेल्स, ठीक आहे, CD4 प्लस टी सेल्स ह्या डिस्ट्रॉय होत जातात. CD4 प्लस टी सेल्स डिस्ट्रॉय होतात आणि या सेल्स डिस्ट्रॉय होत असल्यामुळे मग ऑर्डर देणारच कुणी नाहीये, कमांडरच गायब झाला, सेनापती गायब झाला, ऑर्डर देणार कोणी नाहीये. तर बाकीच्या WBC काय करतील, इम्युनिटी काय करेल, इम्युनिटीचा काय रोल असेल तिथे, राईट. इम्युनिटी प्रॉपरली काम करू शकत नाही मग अशा वेळेस, कारण सेनापतीच कमी झाला, सेनापती गायब झाला तिथून, राईट. तर HIV हे आपले सेनापती जे आहे CD4 प्लस टी सेल्स त्याच्यावरतीच इन्फेक्ट अटॅक करतात, त्यालाच इन्फेक्ट करतात आणि डिस्ट्रॉय करत जातात. आणि जेव्हा सेलमध्ये, आपल्या सेल्समध्ये, आपल्या बॉडीमध्ये, इम्युनिटीमध्ये, आपल्या बॉडीमध्ये जेव्हा 200 पेक्षा कमी सेल्स राहतात, 200 CD4 प्लस टी सेल्स पर क्युबिक मिलीमीटर, CD4 प्लस टी सेल्स ह्या लेस दॅन 200 पर सीसी राहतात, पर सीसी, तर मग एड्स होतो. मग काय होतं, एड्स, ॲक्वायर्ड इम्युन डेफिशियन्सी सिंड्रोम होतो. मग ओके, ॲक्वायर्ड इम्युन डेफिशियन्सी सिंड्रोम होत असतो. ओके, तर 200 CD4 प्लस टी सेल्स. तर इथे लक्षात घ्या, जरी इथे तुम्हाला असं वाटत असेल की WBC इम्युनिटी आहे, लिम्फोसाइट्स पण इम्युनिटी आहे, CD4 प्लस टी सेल्स पण इम्युनिटी आहे, म्हणजे ऑल ऑफ द अबव नाही. इथे मोस्ट करेक्ट आन्सर तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल, म्हणजे सगळं ऑल ऑफ दिस आर करेक्ट, बरोबर आहे. पण WBC मध्ये सुद्धा HIV हा स्पेसिफिकली ऑनली CD4 प्लस टी सेल्सलाच तो डॅमेज करतो, इन्फेक्ट करतो, बाकी WBCला तो इन्फेक्ट करत नाही. पण CD4 प्लस टी सेल्स हे आपले कमांडर आहे, आपला सेनापती आहे आणि त्या सेनापतीलाच तो हायजॅक करतो HIV, म्हणून बाकीचं इम्युनिटी काही काम करू शकत नाही. सो नाउ समजला आन्सर, गॉट इट? येस सर. सो हे जे प्रश्न असतात त्या डीप मधला प्रश्न आहे, हा डीप मध्ये आहे प्रश्न, राईट. तर असे प्रश्न मेरिट डिसाइड करतात, लक्षात घ्या. म्हणजे तुमचे जे काही 40 MCQ असतील, 40, तर 40 MCQ पैकी 4 असे MCQ असतील 10% की जे मेरिट डिसाइड करतील. 40 पैकी 30 ते 35 प्रश्नांचं उत्तर इझिली देता येईल,
इझिली देता येईल, काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. फक्त तुमचं डोकं जागेवरती पाहिजे आन्सर देताना, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे, तर 90% पेपर तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. पण जे लास्ट 4-5 प्रश्न असतात जे असे डीपमध्ये असतात, जे की मेरिट डिसाईड करत असतात. ओके, आणि इथे हाफ मार्क असेल, 0.5 असेल, एका याच्यावरून सुद्धा तुमचं मेरिट जाऊ शकतो. ओके, ठीक आहे. सो इथे आपण ऑप्शन ए सिलेक्ट करूया, सेव्ह अँड नेक्स्ट करूया. ओके, चालेल. आता टाइम लेफ्ट 27 मिनिट्स. यस अक्षता, यू रेज द हँड. काय विचारायचं आहे का तुम्हाला? अक्षता, यू रेज द हँड. काय विचारायचं आहे का? ओके, चला पुढे जाऊया आपण. तो इथे आपले 26 मिनिट्स टाइम बाकी आहे आणि अनअटेम्प्टेड अजून 18 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, सो इंडियन फार्मसी इन्स्टिट्यूट्स आर अप्रूव्ड बाय ऑप्शन ए MCI, ऑप्शन बी PCI, ऑप्शन सी स्टेट फार्मसी काउन्सिल, ऑप्शन डी ACI. सांगा एक आन्सर. स्टेट फार्मसी काउन्सिल. नो, नॉट स्टेट फार्मसी काउन्सिल. इंडियन फार्मसी इन्स्टिट्यूट्स आर अप्रूव्ड बाय PCI, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. स्टेट नाही, सेंट्रल काउन्सिल आहे. ओके, सो सेव्ह अँड नेक्स्ट. Then next question. In reference to pharmacist, the full form of ASHP is option A Asian Society of Hospital Pharmacists, option B American Society of Hospital Pharmacists, option C Asian Society of Hospital Pharmacists, and option D African Society of Hospital Pharmacists. B sir. Answer B. Okay, majority is B, American Society of Hospital Pharmacists. Correct आहे. Okay, save and next. Then next question. What does the term RX on a prescription stand for? Option A Eye of Horus, option B you take, option C symbol for Jupiter, god of healing, option D all of these. Okay, D. Okay, D आन्सर आलेला आहे. मेजॉरिटी D आलेला आहे. 100% D आलेला आहे. सगळ्यांनी D हाच आन्सर दिलेला आहे. सो इथे आपण D सिलेक्ट करूया अँड सेव्ह अँड नेक्स्ट. देन इन द प्रिपरेशन ऑफ एफरसंट ग्रॅन्युल्स द वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इज रिलीज फ्रॉम ऑप्शन ए सायट्रिक ॲसिड, ऑप्शन बी टार्टरिक ॲसिड, ऑप्शन सी सोडियम बायकार्बोनेट, ऑप्शन डी ऑक्सॅलिक ॲसिड. यस, एफरसंट ग्रॅन्युल्स, एफरसंट टॅबलेट. एक आन्सर बी आलेला आहे, एक आन्सर ए आलेला आहे, ए अँड बी. ओके, तिसरा आन्सर ए आलेला आहे. देन फोर्थ आन्सर ए. ओके, ए. मेजॉरिटी ए आहे, मेजॉरिटी ए सायट्रिक ॲसिड. सो लक्षात घ्या, एफरसंट ग्रॅन्युल्स असतील किंवा एफरसंट टॅबलेट असतील तर त्याच्यामध्ये जे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असतं, म्हणजे वॉटर जो रिलीज होतो तर तो वॉटर सायट्रिक ॲसिडमधून इनिशियली रिलीज होत असतो. मग जेव्हा आपण ड्राय फ्युजन मेथडने आपण एफरसंट ग्रॅन्युल्स तयार करतो तर त्याच्यामध्ये वॉटर ॲड केलं जात नाही. ड्राय फ्युजन मेथडने ग्रॅन्युल्स तयार करताना, एफरसंट ग्रॅन्युल्स तयार करताना त्याच्यामध्ये पेट्री डिशमध्ये वॉटर ॲड केलं जात नाही. का केलं जात नाही? कारण की पेट्री डिशमध्ये 60 डिग्री सेंटीग्रेडला जेव्हा सगळे इन्ग्रेडियंट म्हणजे सायट्रिक ॲसिड असेल, टार्टरिक ॲसिड असेल, सोडियम बायकार्बोनेट असेल, हे तीनही इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये असतील आणि ड्रग असेल, तर त्या मिक्सचरला जेव्हा आपण पेट्री डिशमध्ये हीट करतो, स्लोली हीट करतो, तर त्यावेळेस सायट्रिक ॲसिडमधून वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन बाहेर पडतो, म्हणजे वॉटरचे मॉलिक्युल्स बाहेर पडतात आणि मग ते मॉलिक्युल्स तिथे ते मॉइस्ट करतात, त्या मिक्सचरला काय करतात, मॉइस्ट करतात आणि तो मिक्सचर मॉइस्ट होऊन एक डॅम्प मास तिथे तयार होतं आणि त्या डॅम्प मासला मग आपण स्क्रीनमधून सिव्हमधून पास करतो आणि ग्रॅन्युल्स तिथे तयार होतात. तर इथे जे वॉटर रिलीज होतं ते वॉटर कशामधून रिलीज होतो तर तो सायट्रिक ॲसिडमधून रिलीज होत असतो. सो सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. द एजंट्स विच ॲक्ट ऑन CNS, relieve anxiety or calm down the patients are option A general anesthetics, option B hypnotics, option C sedatives, option D antidepressants. C sedative. Okay, so all of you सगळ्यांनी C आन्सर दिलेला आहे.
ऑल ऑफ यू सगळ्यांनी सी हा आन्सर दिलेला आहे. 100% सी आन्सर आलेला आहे. सो आपण हा ऑप्शन सिलेक्ट करू. सेव्ह अँड नेक्स्ट. देन द ड्रग कॉल्ड लार्जेक्टिल इज ऑप्शन ए क्लोरप्रोमाझिन, ऑप्शन बी हॅलोपेरिडॉल, ऑप्शन सी डायझेपाम, ऑप्शन डी फिनोबार्बिटोन. ऑप्शन ए सर. ऑप्शन ए. ओके. ए. ओके. ऑल ऑफ यू सगळ्यांनी ऑप्शन ए आन्सर दिलेला आहे. 100% आन्सर ऑप्शन ए चा आलेला आहे. इथे आपण ऑप्शन ए सिलेक्ट करू. आता मला सांगा की क्लोरप्रोमाझिन याचा ब्रँड नेम आहे. लार्जेक्टिल इज अ ब्रँड नेम ऑफ क्लोरप्रोमाझिन. तर क्लोरप्रोमाझिनला लार्जेक्टिल का म्हटलं जातं सांगता येईल का? काय कारण असेल? त्याचा ब्रँड नेम लार्जेक्टिल असं का ठेवलेलं असेल? काय लॉजिक असेल त्याच्या मागे? So because it has many different types of pharmacological action. Many pharmacological actions आहेत त्याच्या. ओके. फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स किंवा सर मिसलेनियस अल्फा ब्लॉकर पण येतो तो. हा अजून आणि अँटी डिप्रेसंट मध्ये पण यूज होतो सर. अँटी अजून काय सांगता येईल? मेन यूज सांगा त्याचा. मेन यूज काय? हे सगळं आहेत मिसलेनियस युजेस झाले ते सगळे. मेन यूज काय त्याचा? सगळ्यात महत्वाचा यूज तर सगळ्यात महत्वाच्या यूज मध्ये इट इज अँटीसायकोटिक. तो अँटीसायकोटिक आहे. सगळ्यात महत्वाचा यूज अँटीसायकोटिक. त्यानंतर अँटी इमेटिक पण आहे तो. अँटी इमेटिक. ओके. इट इज ऑल्सो यूज ॲज अँटी इमेटिक. तसंच तो सिडेटिव्ह पण आहे. सिडेटिव्ह. इट इज ऑल्सो यूज ॲज सिडेटिव्ह. राईट. तसंच तो हिक्कपच्या ट्रीटमेंटमध्ये पण यूज करतात. हिक्कप माहिती आहे का? हिक्कप काय असतं ते माहिती आहे? हिक्कप उचकी लागणे सर. उचक्या लागणे सर. यस उचक्या लागणे. तर हिक्कप मध्ये पण हा ड्रग यूज केला जातो क्लोरप्रोमाझिन. ओके. ओके चला. सो इथे आपण क्लोरप्रोमाझिन सिलेक्ट केलेला आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. सो नाउ टाइम रिमेनिंग 20 minutes. क्वेश्चन्स रिमेनिंग 12. ओके चला. सो फाइंड आउट द इनकरेक्ट स्टेटमेंट. एसेन्शियल मेडिसिन्स लिस्ट is prepared by considering option A disease prevalence, option B efficacy of medicines, option C manufacturer of medicines, option D safety of medicines. Sir, option C. ऑप्शन सी. Yes. Okay. Wrong statement, incorrect statement म्हटलेला आहे. सो ऑप्शन सी. मेजॉरिटी ऑल ऑफ यू सगळ्यांनी ऑप्शन सी आन्सर दिलेला आहे 100%. सो आपण ऑप्शन सी सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. देन next, as per new drugs and clinical trials rules 2019, IND indicates option A investigational new drug, option B inferior new drug, option C international new drug, option D Indian new drug. Option A sir. A sir. A. Option A. Okay. 100% आन्सर ऑप्शन ए आलेला आहे. आता मला एक असं विचारायचं आहे की हे जे आहे न्यू ड्रग अँड क्लिनिकल ट्रायल्स रूल्स 2019 हे सिलेबस मध्ये आहे का? DMARच्या आहे का? कसं काय? आता जर आपण सिलेबस बघितला DMARचा 2023चा तर त्याच्यामध्ये आपल्याला ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आणि फार्मसी ऍक्ट हे दोनच ऍक्ट आहेत. यस. D&C ऍक्ट मध्ये हा टॉपिक येतो. न्यू ड्रग्स अँड क्लिनिकल ट्रायल्स रूल्स हा कोणत्या ऍक्ट मध्ये येतो? हा ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये येतो. म्हणून दिस इज अ पार्ट ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट. ओके. यस. ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये आहे. इट इज ऑल्सो कोरिलेटेड टू ECL. ECLचा याचा संबंध नाही. कन्झ्युमेबल लिस्टमध्ये नाही. न्यू ड्रग्स अँड क्लिनिकल ट्रायल्स रूल्सचा आणि कन्झ्युमेबल लिस्टचा काहीच संबंध नाही. नो रिलेशन ॲट ऑल. ओके. तुम्ही म्हणताय की ECL मध्ये पण ते येतं. ECL मध्ये येत नाही. तर हा ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये येतो. ओके. न्यू ड्रग्स अँड क्लिनिकल ट्रायल्स रूल्स. सो इन्व्हेस्टिगेशनल न्यू ड्रग ऑप्शन ए आपण सिलेक्ट केलेला आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. फूड अथॉरिटी मीन्स ऑप्शन ए फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, ऑप्शन बी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स एजन्सी ऑफ इंडिया, ऑप्शन सी फूड सेफ्टी अँड सेल अथॉरिटी ऑफ इंडिया, अँड ऑप्शन डी इंडियन फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी. सो सर ऑप्शन ए. यस. ऑल ऑफ यू सगळ्यांनी ऑप्शन ए दिलेला आहे 100% सगळ्यांनीच. सो ऑप्शन ए आपण सिलेक्ट करू. आता कोणत्या ऍक्ट मध्ये येतं हे? कोणता ऍक्ट आहे हा?
FSI Act 2006. करेक्ट, FSSAI 2006 बरोबर आहे. तर सिलेबसमध्ये हा ऍक्ट आहे का? 2023च्या सिलेबसमध्ये हा ऍक्ट आहे का? FSSAI ऍक्ट आहे का सिलेबसमध्ये? सिलेबसमध्ये फक्त फार्मसी ऍक्ट आणि D&C ऍक्ट आहे. हो सर. पण हा FDA रिलेटेड आहे, बरोबर आहे, रिलेटेड टू FDA. हा जो ऍक्ट आहे हा FDA रिलेटेड आहे आणि म्हणून आपल्याला हा ऍक्ट स्टडी करणं गरजेचं आहे. ओके, आता मी जे नेक्स्ट एक टेस्ट अपलोड करणार आहे तर ती टेस्ट फक्त FSSAI ऍक्ट वरती मी अपलोड करणार आहे. ओके, ठीक आहे. तर इथे मी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. त्यानंतर CSSD स्टँड्स फॉर ऑप्शन ए सेंट्रल स्टोरेज अँड सर्व्हिसेस डिपार्टमेंट, ऑप्शन बी सेंट्रल स्टोरेज सर्व्हिसेस डिपार्टमेंट, ऑप्शन सी सेंट्रलाइज स्टोरेज अँड सर्व्हिसिंग डिपार्टमेंट अँड ऑप्शन डी सेंटर फॉर स्टोरेशन अँड सर्व्हिसिंग डिपार्टमेंट. ओके, बी ओके ओके. सो सगळ्यांनी बी आन्सर दिलेला आहे. सो हा जो क्वेश्चन आहे हा हॉस्पिटल फार्मसीशी रिलेटेड आहे, हॉस्पिटलशी रिलेटेड आहे. सो सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन. ओके, देन question, next question. So identify the wrong option. The pharmacist should refuse to accept the prescription for filling if option A essential information is missing and the prescriber is not reachable, option B safety of the prescription is doubtful, option C prescription does not conform to legal requirements, and option D permission for subscription is not given. Answer there. प्रश्न समजला नसेल तर एने टाइप करा. ऑप्शन ए सर. ऑप्शन डी आणि काही म्हणतात ऑप्शन ए आणि काहींचा आन्सर एने पण आलेला आहे. एने, डी आणि ए. बघा इथे तुम्हाला काय म्हटलेलं आहे, आयडेंटिफाय द रॉंग ऑप्शन. रॉंग ऑप्शन आयडेंटिफाय सिलेक्ट करायचं, तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. आणि स्टेटमेंट काय आहे, द फार्मासिस्ट शुड रिफ्यूज टू ऍक्सेप्ट द प्रिस्क्रिप्शन फॉर फिलिंग इफ. आता जर जी प्रिस्क्रिप्शन आहे त्या प्रिस्क्रिप्शनवरती एसेन्शियल इन्फॉर्मेशन इज मिसिंग अँड द प्रिस्क्रायबर इज नॉट रिचेबल, म्हणजे प्रिस्क्रिप्शन जी आलेली आहे त्या प्रिस्क्रिप्शनवरती एसेन्शियल इन्फॉर्मेशन मिसिंग असेल आणि प्रिस्क्रायबर हा रिचेबल नसेल तर ते प्रिस्क्रिप्शन आपण रिफ्यूज करायची का नाही करायची? यस सांगा बरं. करायची सर, करायची. रिफ्यूज करू. रॉंग ऑप्शन आहे का? रिफ्यूज नो करायची सर. ना, हा रॉंग ऑप्शन नाहीये. ओके, हा. दुसरं, सेफ्टी ऑफ द प्रिस्क्रिप्शन इज डाऊटफुल, म्हणजे त्या प्रिस्क्रिप्शनची सेफ्टी डाऊटफुल असेल तर रिफ्यूज करायचं की नाही करायचं? रिफ्यूज करायचं सर. करायचं, म्हणजे हा रॉंग, रिफ्यूज करू शकतो. करायचं म्हणजे हा पण रॉंग ऑप्शन नाहीये, बरोबर आहे. तिसरं काय, प्रिस्क्रिप्शन डज नॉट कन्फर्म टू लिगल रिक्वायरमेंट्स, लिगल प्रिस्क्रिप्शन नसेल तर रिफ्यूज करायचं की नाही? करायचं सर. करायचं, बरोबर आहे, बरोबर आहे, म्हणजे हा पण रॉंग ऑप्शन नाहीये. देन परमिशन फॉर सबस्टिट्यूशन इज नॉट गिवन, म्हणजे तुम्हाला प्रिस्क्रिप्शन मध्ये सबस्टिट्यूशन अलाउ केलेलं नसेल तर तुम्ही रिफ्यूज कराल का ती प्रिस्क्रिप्शन? कराल का? नाही सर. नाही सर. नाही करणार. नाही, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे ना, चुकीचा म्हणजे रॉंग ऑप्शन आहे ना हा. तर आपल्याला काय म्हटलेलं, आयडेंटिफाय द रॉंग ऑप्शन. त्या चार पैकी रॉंग ऑप्शन कोणता? डी. तर आपण डी सिलेक्ट करू ना. सो इथे सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, बघा टाइम 13 मिनिट्स बाकी आहेत, 7 क्वेश्चन्स बाकी आहेत. चला नेक्स्ट. सो द 4th एडिशन ऑफ फार्माकोपिया ऑफ इंडिया वॉज पब्लिश्ड इन ऑप्शन ए 1962, ऑप्शन बी 1985, ऑप्शन सी 1996, ऑप्शन डी 2010. 1996. यस, मेजॉरिटी जे आहेत ऑल ऑफ यू सगळ्यांनीच 1996 म्हटलेलं आहे. सो दिस इज द करेक्ट आन्सर. सेव्ह अँड नेक्स्ट. देन फाइंड द ऑड वन आउट. ओके, ऑड वन आउट मध्ये ऑप्शन ए कॅफिन, ऑप्शन बी निकेटामाइड, ऑप्शन सी एम्फेटामाइन, ऑप्शन डी डायझेपाम. प्रणाली ए आन्सर देते. ओके, प्रणाली म्हणते ए ऑड आहे. उमामा म्हणते बी. बी 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 सर. आता इथे हिंट रीड करा बरं. हिंट काय म्हटलेलं आहे?
कन्सिडर सीएनएस ऍक्शन. कॅफिनचं सीएनएस ऍक्शन काय आहे? CNS stimulant. CNS stimulant. निकेतामाइडचं काय आहे? निकेतामाइड इट इज ऑल्सो रेस्पिरेटरी स्टिम्युलंट, सीएनएस स्टिम्युलंट. हा पण रेस्पिरेटरी स्टिम्युलंट आहे, सीएनएस स्टिम्युलंट आहे निकेतामाइड. एम्फेटामाइन काय आहे? एम्फेटामाइन इट इज ऑल्सो सीएनएस स्टिम्युलंट. हे तीनही ड्रग सीएनएस स्टिम्युलंट आहे. एनोरेक्टिक, यस इट इज एनोरेक्टिक ऑल्सो. एम्फेटामाइन हा एनोरेक्टिक आहे, तो ॲपेटाइट सप्रेस करतो, ॲपेटाइट सप्रेस करतो. बट इथे सीएनएस ऍक्शन म्हटलेलं आहे ना, ॲपेटाइट सप्रेशन सीएनएस ऍक्शन नाहीये. कन्सिडर सीएनएस ऍक्शन म्हटलेलं आहे. तर सीएनएस ऍक्शन काय? एम्फेटामाइनची स्टिम्युलेशन. आणि डायझेपामचं काय आहे सीएनएस वरती इफेक्ट? डिप्रेशन. डिप्रेशन, राईट, डिप्रेशन. सो इथे डी ऑप्शन. ओके, डिप्रेशन. सो सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, देन इफ अ प्रोडक्ट purporting to be the product of a manufacturer of whom it's not true product means a substance is option A adulterated, option B spurious, option C misbranded, option D deteriorated. B spurious, correct, spurious. adulterated केव्हा होतो? जेव्हा तो ड्रग त्याच्यामध्ये फिल्दी सबस्टन्स असतील, डिटोरेटेड सबस्टन्स आलेले असतील, किंवा तो इट कॅन कॉज इंजुरी, हार्मफुल असेल हेल्थसाठी, तर ॲडल्टरेटेड असतं, राईट. डिकम्पोज सबस्टन्स असतील तरी तो ॲडल्टरेटेड असतो. तर इथे स्पुरियस आहे. सो स्पुरियस. सेव्ह अँड नेक्स्ट. देन व्हॉट प्रिव्हेंट्स क्लॉटिंग ऑफ ब्लड इन ब्लड व्हेसल्स? ऑप्शन ए सिरोटोनिन, ऑप्शन बी फायब्रिनोजन, ऑप्शन सी हिपॅरिन, ऑप्शन डी फायब्रिन. सांगा. ब्लड व्हेसलच्या आतमध्ये हिपॅरिन. हिपॅरिन, करेक्ट, हिपॅरिन. सो सगळ्यांनी हिपॅरिन आन्सर दिलेला आहे. सो हिपॅरिन. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, सो लास्ट 3 क्वेश्चन्स बाकी आहेत. सो द प्रॉडक्ट ऑब्टेन बाय पार्शियल हायड्रोलिसिस ऑफ कोलेजिनियस मटेरियल्स इज ऑप्शन ए जिलेटिन, ऑप्शन बी पेक्टिन, ऑप्शन सी सिल्क, ऑप्शन डी लॅनोलिन. सो ए जिलेटिन. ओके, जिलेटिन. ओके, सो सगळ्यांनी जिलेटिन आन्सर दिलेला आहे. सो दॅट इज द करेक्ट. म्हणजे कोलेजिनियस मटेरियल. तर कोलेजिनियस मटेरियल्स आर ऑब्टेन फ्रॉम द बोन्स, ॲनिमल बोन. ॲनिमल बोन पासून कोलेजिनियस मटेरियल्स कलेक्ट केले जातात आणि त्याचं हायड्रोलिसिस करून जिलेटिन तयार केलं जातं. ओके, स्लॉटर हाऊसेस जे असतात, स्लॉटर हाऊसेस म्हणजे कत्तलखाने, तर कत्तलखान्यामध्ये ॲनिमल बोन्स पासून कोलेजिनियस मटेरियल सेपरेट करतात आणि त्याचं हायड्रोलिसिस करून जिलेटिन तयार केलं जातं. ओके, तर इथे सेव्ह अँड नेक्स्ट. Then, the drug which is clinically not recognized safe by the licensing authority is known as option A imported drug, option B patented drug, option C misbranded drug, option D new drug. New drug, correct. सगळ्यांनी न्यू ड्रग आन्सर दिलेला आहे. सो आपण सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, नाउ दिस इज द लास्ट क्वेश्चन, अनअटेम्प्टेड क्वेश्चन 1. लास्ट क्वेश्चन आहे. So which one of the following is non-selective COX inhibitors? Option A ibuprofen, option B nimesulide, option C celecoxib, option D meloxicam. Ibuprofen, sir. Ibuprofen. B पण आन्सर निमेसुलाइड. निमेसुलाइड हा प्रिफरेन्शियल सिलेक्टेड आहे, प्रिफरेन्शियल COX2 इनिबिटर आहे. निमेसुलाइड इज प्रिफरेन्शियल COX2 इनिबिटर. करेक्ट आन्सर ऑप्शन ए आयबुप्रोफेन. सो सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, तर इथे परत आपण सर्कलमध्ये आलेलो आहोत. ओके, तर इथे आपलं ऑल क्वेश्चन अनअटेम्प्टेड क्वेश्चन 0 आहेत. आपली टेस्ट इथे कंप्लीट झालेली आहे. तर आपण आता फिनिश टेस्ट करूया. सो करायचं फिनिश टेस्ट? करू फिनिश टेस्ट? येस सर. ओके, चला फिनिश टेस्ट. ओके, सो रिझल्ट बघूया. रिझल्ट टोटल क्वेश्चन्स 40, करेक्ट आन्सर 40. कॉंग्रॅच्युलेशन्स सगळ्यांना. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू. 40 आउट ऑफ 40 सगळे क्वेश्चन्स करेक्ट आहेत. ओके, स्कोर 80. ओके, बघा इथे क्वेश्चन डसेस फॉर्म युअर आन्सर करेक्ट आन्सर, युअर आन्सर करेक्ट आन्सर, युअर आन्सर करेक्ट आन्सर. ओके, सो ऑल ऑफ यू आर करेक्ट. सगळ्यांना 40 पैकी 40 मिळालेले आहेत. अँड आय एक्सपेक्ट द सेम रिझल्ट इन द फायनल एक्झाम ऑल्सो. फायनल एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळायला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे आणि त्यासाठीच आपण तयारी करतोय. ओके, तर इथे आपण काल 2 टेस्ट स्टडी केलेला आहे, आज एक टेस्ट आपण स्टडी केलेली आहे.
पुढच्या सॅटर्डे संडेला सुद्धा आपण अशाच एक एक टेस्ट आपण करणार आहोत. जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत प्रत्येक सॅटर्डे संडेला आपण अशा प्रकारे एक एक टेस्ट आपण स्टडी करणार, आपण डिस्कस करणार. राईट. सो इथे मी आता लॉग आउट करतो आपल्या टेस्टमधून. ओके. तर नेक्स्ट सॅटर्डेला पण जॉईन होऊया. नेक्स्ट सॅटर्डेला पण अशीच एक टेस्ट आपण डिस्कस करणार. आणि आपल्या या टेस्ट पॅकेजमध्ये आतापर्यंत 60 टेस्ट ॲड झालेल्या आहेत. त्या सगळ्या टेस्ट तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल त्या टेस्टमध्ये तर मला मेसेज करा. आपण ती टेस्ट म्हणजे आपण ते तुमची जे काही क्वेरी असेल ते आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. एक्सप्लेनिंग थँक्यू प्रणाली. थँक्यू फॉर युअर फीडबॅक. तर फीडबॅकसाठी म्हणजे आपले जे काही स्टुडंट्स आहेत तर आपल्या ग्रुपमध्ये पण मी फीडबॅकसाठी फॉर्म देणार आहे तुम्हाला. तर तुम्ही तो फॉर्म भरून मला द्या. पण पहिले आपण लास्ट लेक्चरपर्यंत थांबूया. लास्ट लेक्चरनंतर मी तुम्हाला फॉर्म देणार आहे फीडबॅकचा. ओके. ठीक आहे. अजून कुणाला काही विचारायचं आहे का? एनी डाऊट, एनी क्वेरीज, एनी क्वेश्चन, एनी सजेशन? एनीबडी? एनी डाऊट, एनी क्वेरीज, एनी सजेशन? कुणाला काही विचारायचं आहे का? ओके. नो क्वेरीज. गुड. सो स्टडी करा. इथे आपण जो टेक्निकल पार्ट आहे तो आपण व्यवस्थित करतोय. प्रॉपर प्रॅक्टिस आपण करतोय टेक्निकल पार्टची. नॉन टेक्निकलची पण प्रॉपर प्रॅक्टिस करा. ओके. स्टडी नॉन टेक्निकल ऑल्सो. चालेल. तर मग आज आपण इथे थांबूया. लेट्स कंटिन्यू टुमारो नाही, नेक्स्ट सॅटरडे. सो हॅव अ गुड डे. थँक्यू व्हेरी मच.